Okay, we will start the meeting. I will mute everybody, but you will be able to unmute yourself till the time Londe sir starts his speech, and till that time you can unmute yourself. Afterwards, you will not be able to unmute yourself. दिसत काय नाही. इकडनंच होतंय. सगळ्यांनी म्यूट केलेलं आहे. I call this meeting to order. Let us rise for the national anthem. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। आजच्या आपल्या मीटिंगमध्ये संजय लोंढे सर उपस्थित आहेत. रोटरी क्लब पुणे शिवाजीनगर परिवारातर्फे मी आपलं स्वागत करतो. वेलकम सर. Let's go to the congratulations for our members first. Vikas has successfully completed his one-year diploma in financial crime compliance and management from University of Gloucestershire, UK. हा कॉंग्रॅच्युलेशन्स मेसेज काही कारणामुळे राहून गेला होता, त्याबद्दल विकास सॉरी, बट नेव्हर लेट देन गुड. सो congratulations. Next congratulations is for our Ann Pratima Durukar. प्रतिमाचा साप्ताहिक सकाळमध्ये अलास्काचा सांस्कृतिक ठेवा या विषयावरती लेख आला होता, त्याबद्दल प्रतिमाचं कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू शरद. थँक्यू. नेक्स्ट आय हँड ओव्हर टू Secretary Ravi Kiran for the birthdays during this week. Over to you, Ravi Kiran. Thank you, Sharad. तू हे दाखवतोयस ना? हो. Go ahead. या आठवड्यातले वाढदिवस आहेत. 28 सप्टेंबर प्रशांत जितुरी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच्यानंतर 29 तारखेला रमेशजी भाटिया यांचा वाढदिवस आहे. क्लब तर्फे खूप खूप शुभेच्छा. 29 तारखेला पुन्हा अरुणा जितुरीचा पण वाढदिवस आहे. क्लब तर्फे शुभेच्छा. आणि 1 ऑक्टोबरला शिवप्रियाताई जोशींचा वाढदिवस आहे. क्लब तर्फे खूप खूप शुभेच्छा.
Thank you, Ravi Kiran. Let us review what we did during last week. मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे आपण 400 मास्क ज्ञानदा प्रशालाला दिले होते. त्यांची 600 मास्कची ॲडिशनल रिक्वायरमेंट होती, ती पण आपण फुलफिल केलेली आहे. तसंच या आठवड्यामध्ये आपण त्यांना 20 लिटर हँड सॅनिटायझर पण दिलेले आहेत. आणि या प्रोजेक्टचं पूर्ण इनिशिएटिव्ह डॉक्टर राव आणि स्मिताताई जोग यांनी घेतलं आहे. त्याबद्दल धन्यवाद दोघांचे. तसंच मागच्या आठवड्यामध्ये आपण सप्तसरांचे इंद्रधनू हा म्युझिकल प्रोग्रॅम सानिया पाटणकर यांचं गाणं आपण आयोजित केलं होतं. डिस्ट्रिक्ट कल्चरल टीमच्या बरोबर 4 क्लब्सनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. रोटरी क्लब पुणे शिवाजीनगर आपला क्लब, रोटरी क्लब पुणे प्राईड, रोटरी क्लब पुणे सिंहगड रोड आणि रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगर असे 4 क्लब होते. डिस्ट्रिक्ट कल्चरल टीममधनं डिस्ट्रिक्ट कल्चरल डायरेक्टर राधा हिनी ह्याचं कोऑर्डिनेशन आणि आपले AG विलास रवंदे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. फार छान कार्यक्रम झाला. फॉर सम रिझन देर वॉज बिट ऑफ लुकवॉर्म रिस्पॉन्स. पण ज्या लोकांनी, ज्या म्युझिक लवर्सनी हा कार्यक्रम मिस केला आहे त्याचं या तर त्यांच्यासाठी एक बातमी की ह्याचं रेकॉर्डिंग पूर्ण फेसबुकवरती अवेलेबल आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की ऐका. अतिशय सुंदर गाणी सानिया पाटणकर यांनी गायली. Now I request Director Youth Gauri Shikarpur to tell us about the projects done during this week and what we are planning in the next week. Over to you, Gauri. नमस्कार. आता आपण या रविवारी युनिव्हर्सिटी क्लब बरोबर आणि युनिव्हर्सिटी क्लब आणि आपण आणि अजून 3 क्लब म्हणजे असे 5 क्लब मिळून इग्नायटेड टॉक्स म्हणून हा कार्यक्रम दर रविवारी होणार आहे. अतिशय उत्तम सायंटिस्ट ह्या सगळ्यामध्ये बोलणार आहेत आणि त्याचं सगळं जे शेड्यूल आहे मी तुम्हाला ते ह्याच्यावर ऑफिशियलवर आपल्या पाठवलेलं आहेच. या कार्यक्रमाला मराठवाडा आपलं जे मित्रमंडळ इथले जे रोटरॅक्ट क्लब आहे त्यांनी ते मोठ्या संख्येने अटेंड केलेला होता. त्याचप्रमाणे बाकीच्या मुलांनी पण आपले जे इंटरॅक्ट रोटरॅक्ट आहेत त्यांनी अटेंड केला. या बुधवारी म्हणजे 30 तारखेला ह्याचं मराठवाड्याचं ओरिएंटेशन पण मागच्या आठवड्यामध्ये झालेलं आहे आणि त्याला मुलांनी खूप उत्तम रिस्पॉन्स दिला. त्याच्यामुळे त्यांची संख्या वाढलेली आहे ह्यांची रोटरॅक्टरची तिथल्या. आणि आता त्याचं इन्स्टॉलेशन ह्या बुधवारी मराठवाडा मित्रमंडळ आपला जो रोटरॅक्ट क्लब आहे त्याचं इन्स्टॉलेशन 30 तारखेला होईल. त्याचप्रमाणे आपण आपला जो मॉडर्न कॉलेजमध्ये रोटरॅक्ट क्लब आहे तिथे आता या शनिवारी सफर आफ्रिकेची ह्याचं अनिल दामले यांचं भाषण तिथे होतं. पण काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे म्हणजे नेट प्रॉब्लेम होता आणि हे भाषण खूपच इंटरेस्टिंग चाललेलं असल्यामुळे ते परत आपण आता येईल त्या शनिवारी तेच परत तिथे ठेवायचं ठरलेलं आहे. तर या शनिवारी जो येईल तो त्या शनिवारी 4 वाजता YouTube लाईव्हला अनिल दामले यांचं सफर आफ्रिकेची हे भाषण असणार आहे आणि बुधवारी मराठवाड्याचं इन्स्टॉलेशन असणार आहे. तर त्या सगळ्याला तुम्ही नक्की हजेरी लावा. धन्यवाद. थँक्यू गौरी. Now I request Chairman Literacy Vrunda to brief us about Project Disha. Over to you, Vrunda. थँक्यू शरद. आज गुगलवर सर्च करताना असं कळलं की आज इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन असा आज दिवस आहे. तर त्या दिवसाला अनुसरूनच मी प्रोजेक्ट अनाउन्समेंट करते. 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या काळामध्ये 20 क्लब आपल्या डिस्ट्रिक्टचे एकत्र येऊन एक प्रोजेक्ट करतायत. ह्या प्रोजेक्टमध्ये बेसिकली होलिस्टिक प्रोग्राम आहे हा. 8 वर्ष वयापासून ते पुढच्या सर्व वयोगटासाठी ह्याच्यामध्ये लेक्चर्स किंवा वर्कशॉप्स असणार आहेत. त्याच्यामध्ये विमेन एंटरप्रेनर्स, नवीन टॅक्स रेजिम, पॉवर ऑफ सेव्हिंग आणि हा जो प्रोग्राम आहे पॉवर ऑफ सेव्हिंग हा मेनली इट इज फॉर अडल्टन्स अँड दे शुड अटेंड इट विथ देअर पेरेंट्स अशी त्यांची रिक्वेस्ट आहे.
त्यानंतर लिंक्डइनचा वापर व्यवसाय वृद्धीसाठी कसा करावा, फिटनेस आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स, कन्झ्युमर राईट्स, सायबर सुरक्षा, या सर्व विषयांवर ह्याच्यामध्ये लेक्चर्स होणार आहेत दररोज एक अशा तऱ्हेने, आणि आपला क्लब त्याच्यात पार्टिसिपेट करतोय. मी ऑलरेडी आपल्या क्लबच्या ग्रुपवर याची माहिती आणि लिंक शेअर केली आणि मी ती शेअर करत राहीन. माझी अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपापल्या कॉन्टॅक्ट्स मध्ये हे इन्फॉर्मेशन शेअर करा आणि एनकरेज युअर फ्रेंड्स, रिलेटिव्स टू रजिस्टर हिअर. मला वाटतं आता शरद एक व्हिडिओ दाखवतोय त्याचा. हो, दाखवतोय. We are what we eat. Hi, I'm Rotarian Renu Arya. Glad to be talking to you all at the Literacy Drive Disha. I'm a master's in business administration, but nutrition has always been my calling. I'm a wellness coach and a certified nutritionist from the Nutrilite Health Institute, California. We all firmly believe that optimal health is a result of eating a well-balanced diet only. But the hard truth is that we must fill in the nutritional gaps too. The secret to good health is basically by making the right lifestyle changes. I firmly believe that our body is our life partner and we must take good care of it. Right from children to the elderly, all will benefit from my talk. And I suggest you happily should attend my session. Basically all those who are interested in good health, fitness, high levels of immunity, or losing weight. You all must invest 1 hour of your life in my talk. See you soon. I would like to add 2 things. Okay. हे जी लिंक आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रत्येक जण कितीही सेशन्सना रजिस्टर करू शकतो, एक किंवा सर्व. ही एक गोष्ट. आणि दुसरं म्हणजे रजिस्टर केल्यानंतर त्या ज्यांनी रजिस्टर केले त्यांना त्याची लिंक येईल फॉर एव्हरीडे हे. आणि असे छोटे छोटे व्हिडिओज त्यांनी प्रत्येक प्रोग्रामचे बनवलेत, ते मी त्या दिवशी शेअर करेन. थँक्यू. हा प्रोग्राम खरंच छान आहे. आपल्या क्लबच्या ॲन्स, त्यांच्या मित्रमैत्रिणी, तसेच कॉलेज गोईंग स्टुडंट्स, दे कॅन डेफिनेटली टेक ॲडव्हान्टेज ऑफ दिस प्रोग्राम. आणि आता जे वेलनेसवरती मी व्हिडिओ दाखवला त्याचं कारणच असं होतं की सर्व सब्जेक्ट्स जे आहेत ते आपल्या जिव्हाळ्याचे, आणखीन आपल्याला त्याची माहिती असावी असेच आहेत. तर नक्की याच्यामध्ये पार्टिसिपेट करा अशी आपल्या क्लबतर्फे मी आपल्याला विनंती करतो. आणि प्लीज प्रमोट धिस इव्हेंट इन अ big way within your friends and circle. One project which happened during last week was the ongoing enterprise education seminar, which was organized by our past president Pradeep Wagh. Last week they conducted business plan competition and the results will be announced in the coming week. आपल्याच क्लबचे नितीन नाईक, श्याम अर्जुन वाडकर आणि प्रदीप
If या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट केलं आणि they were hello hello please mute yourself. या तिघांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणखीन they were the jury. So congratulations and thank you for organizing the district level event. संजीव चौधरींनी टेक्निकल सपोर्ट दिला त्याबद्दल संजीवचे पण धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच शरद. येस थँक्यू. क्लबचा खूप सहभाग मिळाला याच्यामध्ये, आभारी आहे. थँक्यू. नाउ वी आर कमिंग टू द मेन प्रोग्राम ऑफ द इव्हनिंग. सो आय रिक्वेस्ट Ravi Kiran to introduce our chief guest and speaker of today evening, Sri Sanjay Londe sir. Over to you, Ravi Kiran, for the introduction. Thank you, Sharad. Ravi Kiran, एक minute. I will mute everybody and they will not be able to unmute themselves. Just give me a minute. You unmute afterwards. Yeah. Ravi Kiran, please unmute yourself and introduce our chief guest and speaker for today evening, Sri Sanjay Londe sir. Thank you, Sharad. Good evening, everybody. Today I am privileged to introduce Mr. Sanjay Londe from Ashoka Buildcon. Londe Sahib did his civil engineering from Mumbai University and worked with Tata Consulting Engineers for 4 years and joined Ashoka in 90s. Today he is the CEO and director of Ashoka Buildcon, which is a 5,000 crore company, which is a public limited company. As an innovative engineer, he was instrumental in bringing various new technologies, new methods, and incidentally, many of them were copied or emulated by other infrastructure companies. In fact, his passion for doing new things has been such that he also heads the research and R&D division of Ashoka Buildcon for road construction. He has been felicitated with many awards. I'll just name 2 of them. That is Engineer of the Year 2014 by Federation of Engineering Institutions Asia Pacific, and CEO of the Year 2017 by Construction Times. And also he is associated with many social organizations. I have been interacting with Londe Sahib for last, I think, more than 15 years. And whenever I go to meet him in Nasik, it is also always a very pleasant experience. And I'm really surprised that in spite of the very stressful job he does, he's always cool and has a very relaxed demeanor. Incidentally, I remember one incident. I was explaining to him about one particular executive engineer whom I was telling about rock breaking and the intricacies involved in that. And the executive engineer just cut me and said that, Mr. Desai, you are just doing a wadar's job. Don't try to glorify it. Mr. Londe Sahib immediately retorted back. He said, Desai, why are you so upset? Look, people also call me Sadak Chha. So this was typical of Londe Sahib, actually, a very, witty person. Actually, I have been working with many very good engineers, very famous engineers, project in charges in civil projects. The thing which I found different in Mr. Londe Sahib was that he is not only advanced in the technology, but also he is very savvy and very sharp about the bottom line and cash flow of the company and the project. He has been able to find a fine tune between both of them. In 1990, Ashoka Buildcon was a 1 crore company, and Mr. Ashok Kataria, the chairman of the group, saw a dream of making it big. And with colleagues, associates like Mr. Sanjay Londe, Mr. Parikji, they were able to make it into a 5,000 crore company. And not only that, today Ashoka Buildcon is known as an extremely well organized and a professional company. I think Londe Sahib has been the CEO of this company for, I think, more than a decade. And he has left a
a permanent mark on the Indian road construction industry. I think we should listen to him for more about this. So over to you, sir. थँक्यू की देसाई साहेब. तुमचं इंट्रोडक्शन जरी हे असलं तर तेवढं काही एवढ्या कौतुकाला पात्र नाही हे कोणी सांगितलं, कारण ज्या काम मी करतो ते आहे रस्त्याचं काम, आणि रस्त्याची आठवण ही पदोपदी सगळ्यांना येते. ती बऱ्याच जणांना चांगल्या रीतीने येते असं माझं काही म्हणणं नाही, पण काही आम्ही कदाचित काही वेळा बऱ्याच वेळा चांगले रस्ते म्हटले तेव्हा अशोकाच्या रस्त्यावर जरा चांगली आठवण येत असेल असं मी धरून चालतो. कारण तसं मी आउट ऑफ पुणे असलो, पुण्याच्या बाहेरचा, म्हणजे तुमच्याकडे मला वाटतं सगळेजण पुणेकर जास्ती असतील किंवा पुण्यातलेच लोक येत असतील, तुम्ही रिस्क घेऊन त्याचा रोड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधल्या माणसाला बोलवलं त्याबद्दल तुमचं कौतुक देखील. कारण मला आता काळजी घ्यायला लागेल की बाकीचे लोक रस्त्याच्या नावाखाली माझ्याकडनं बोर नाही म्हणा एक, आणि रस्त्याची डेव्हलपमेंट कशी झाली ही सांगताना मला ही काळजी घ्यायला लागेल की मी बडाया मारल्या नाही गेले माझ्याकडनं. तर या दोन्ही तीन गोष्टी, आणि अतिशय लर्नेड लोक माझ्या समोर आहेत, तो सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार. आणि विथ ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीबडी, काही काही गोष्टी जरी मी म्हटलं मी बढाया मारणार नाही तरी होणारच आहेत इकडून तिकडून, तर त्यावर आधीपासूनच क्षमा. आय विल स्टार्ट विथ त्याच्यात काय माझं प्रेझेंटेशन असणार आहे की हाऊ द रोड्स इन द इंडस्ट्री आर इव्हॉल्व. आय विल जस्ट ट्राय टू शेअर द स्क्रीन what my presentation includes. Please go ahead. So, this can I continue? Yes, please. Thank you. तर पहिल्यांदा आजचा टॉपिक, सो आय एम टॉकिंग अबाउट द हिस्ट्री ऑफ मॉडर्न हायवेज. आता हे मॉडर्न हायवे डिस्कस करताना मी खूप काही मागे खूप जाणार नाही, कारण मला जास्ती करून आपल्याला प्रेझेंट काय चालू आहे आणि पुढे कसं जाणार होते याच्याविषयी जास्ती सगळ्यांना चर्चा करायला आवडेल किंवा आनंदही होईल. म्हणून मी फक्त कसं रस्ते इव्हॉल्व्ह झाले आणि काय होतं आधी काळी. त्याला बघा, पहिलेच मी हे वाक्य घेतलं की तुम्हाला सापडलं ते वाक्य, कठीण रस्ते म्हणजे रस्ता बांधणं हे कठीण असलं तरी तुम्हाला एका छान मुक्कामाकडे घेऊन जातो, यू रीच अ डेस्टिनेशन. म्हणून आपण बऱ्याच वेळा म्हणतो की रस्ता आपल्याला छान मुक्कामाकडे घेऊन जात असतो. आता याच्यावर मला एक दुसरी एक मोठी केनेडीची जे हे आठवली, फ्रेज आठवली, म्हणून मी तीच ऍड केली की आय थिंक एव्हरीबडी यू नो दॅट, की पण मी तरी तसं परत वाचायचा प्रयत्न करतो. अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज ऑफ अमेरिकन रोड्स आर गुड. आता हे सगळ्यांना समजलंच आहे की रस्ते जर चांगले असतील तर आपले पुढच्या मार्गक्रमणा खूप छान होईल, देशाची किंवा आपल्या आर्थिक आघाडीवरचा आपली मार्गक्रमण होईल. कारण ज्याला आपण आता रस्त्यानं म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चरचा एक मोठा पाया म्हणतो किंवा रस्ते इन्फ्रास्ट्रक्चरचं नाव म्हणतो. त्यामुळे जर हे रस्ते जर असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर असेल तर यू बाउंड टू मेक प्रोग्रेस, आणि इंडिया म्हणजे बऱ्यापैकी प्रोग्रेस करू शकतो. मी काही एक्झाम्पल नंतर घेणार आहे की ज्याच्याने तुम्हाला पटेल की हे सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी होते. आता गोईंग बॅक टू द ओल्ड हिस्ट्री, की आपल्याला मोहिंजोदारोच्या काळात म्हणजे हरप्पा आणि मोहिंजोच्या रस्त्याचं देवेर सम रोड एक्झिस्टिंग ऍट दॅट टाइम आणि चांगली ड्रेनेज स्ट्रक्चर. पण त्याच्यानंतर आपल्याला चालू होतं मोरे ज्याच्यात उत्तरपथ, म्हणजे ज्याला उत्तरपथ म्हणजे एक मेन ग्रँड ट्रंक जो रोड आपल्याला आपण ज्याला म्हणतो तो त्याविषयी रेफरन्स सापडतो. मग आता पुढे काय झालं, जसं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने साधारण 1830 मध्ये आपल्याला रस्ते हे अधिक कच्चे रस्ते किंवा अश्वदळासाठी लाईक असणारे असे बरेच रस्ते असायचे. पण ज्याच्यानंतर मेकॅनायझेशन सुरू झालं त्यामुळे मग रस्त्याला कठीण करणं किंवा मेटलिंग करणं किंवा ज्याला खडी टाकणं असं साधारण ईस्ट इंडिया कंपनीने आपल्याला थोडीशी चालू केली साधारण 1830 मध्ये. पण काय असे फार जोरात नाही, त्यांना आवश्यक त्या ठिकाणीच ते करायचे. मग सगळे ऑल द टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑफ डिमांड, व्हेरियस डिमांड, IRC वॉज फॉर्म साधारण 1934 साली. तर त्यांनी त्याच्यात ते डिसाईड केलं की रोडचे प्लॅन काय असले पाहिजे. सो त्यांनी मग पहिल्यांदा टार्गेट असं डिसाईड केलं की बाबा साधारण आपण पुढच्या 30-20 वर्षात की एक 16 किलोमीटर पर 100 स्क्वेअर मीटर डेन्सिटी आपण 16 किलोमीटर रस्ते बांधू. मग तो टार्गेट साधारण 50 मध्ये अचीव्ह झालं. मग जसं जसं आपल्या देशात झाला रिक्वायरमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर वाढत गेली. मग त्यानंतर नागपूर प्लॅन मध्ये असं ठरलं की आपल्याला आता हा पहिला नागपूर प्लॅन होता. मग मुंबई प्लॅन एक आला ज्याच्यात असं ठरलं की इन्स्टेड ऑफ 16 किलोमीटर पर 100 स्क्वेअर मीटर रस्ता एरियाच्या 16 किलोमीटर असले पाहिजे. दे आर डबल द टार्गेट. सो दॅट वॉज नोन ॲज 1956 मध्ये बॉम्बे रोड प्लॅन.
बट अगेन तेव्हा हे जे रस्ते होते, आता मी पटकन जरा पुढे जम मारतो, पण तेव्हा जे रस्ते होते तेव्हा सिंगल लेन, डबल लेन इथपर्यंत जास्तीत जास्त झेप होती आपली, की एक 2 लेन रस्ता असावा आणि एका ठिकाणी दुसऱ्या कनेक्टिव्हिटी, पण तिथे मेजर आपला गुड्स ट्रॅफिक कॅरी होईल अशा रस्ते असे आपण बनवत नव्हतो किंवा त्याप्रमाणे आपली डेव्हलपमेंट झालेली होती काही प्रमाणात, पण त्याप्रमाणे रस्ते बनले नव्हते. म्हणून लोकांना आपलं रॉ मटेरियल किंवा फिनिश गुड कॅरी करायला प्रॉब्लेम येत होते. मग अशाच याच्यामध्ये गव्हर्नमेंट डिसाइडेड टू फॉर्म अ नॅशनल हायवे. कारण आधी रस्ते कोण बांधायचे तर जनरली पीडब्ल्यूडी. पीडब्ल्यूडी बांधताना त्यांना बजेटरी कन्स्ट्रेंट, म्हणजे बजेटरी कन्स्ट्रेंट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ देशाचं बजेट आणि प्लस अवेलेबल कॅश फ्लो. याच्यामुळे पीडब्ल्यूडीचं बऱ्याच वेळा बजेट आजही तसंच असतं की त्यांना ते कॅश फ्लो आणि बजेट या दोन्हीमध्ये त्यांचं संघटन घातल्यामुळे बऱ्यापैकी त्यांचं काम मागे पडतं. मग गव्हर्नमेंट डिसाइडेड टू हॅव अ डिफरंट बॉडी, त्याला आपण म्हणतो ऑटोनॉमस. बरं, मी हे बोलताना जरा आधीचा हे जरा पटकन कव्हर करतोय, तर आय होप यू आर एबल टू रीच, आय एम एबल टू रीच यू ऑल. म्हणजे माझं समजतं असं धरून चालतोय. इज इट ओके देसाई साहेब? ओके, कोणीतरी आमचा दाखला मी धरून चालतो की सगळ्यांचा आहे तो. तर आय विल प्रोसीड फर्दर. तर नॅशनल हायवे वॉज फॉर्म अ काइंड ऑफ ऑटोनॉमस किंवा सेमी गव्हर्नमेंट बॉडी म्हणून आपण त्याला. सॉरी, आपण जर कोणाला प्रश्न असतील तर आपण सर्वात शेवटी ठेवलं चालेल का? म्हणून मी जरा माझा फ्लो डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी थोडासा प्रश्न आता नको, आपण नंतर घेऊ. तर नॅशनल हायवे फॉर्म झाली आणि जी नॅशनल हायवे कशासाठी फॉर्म झाली की कन्स्ट्रक्ट डिफरंट नेटवर्क ऑफ हायवे. आता नॅशनल हायवे म्हणजे काही नॅशनल हायवे असतात, काही स्टेट हायवे असतात, काही रुरल रोड असतात. मग नॅशनल हायवे कारण मेजर विच कनेक्ट टू मेजर स्टेट्स किंवा कॅपिटल ऑफ डिफरंट स्टेट्स, याच्यासाठी नॅशनल हायवेचं स्थापना झाली आणि सेमी जशी ऑटोनॉमस बॉडी त्यांना थोडीशी जास्ती स्वायत्तता मिळाली होती. मग परत पुढे सरकला, काळ सरकला, काही काही लिबरलायझेशन पॉलिसीमध्ये स्टेट हायवे प्रत्येक स्टेटने नवीन नवीन हायवे डेव्हलप करत गेले. पण साधारण 1998 मध्ये तेव्हाच्या प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयींनी आपल्याला जो गोल्डन कॉर्डिनेटरचा मोठा एक प्रोजेक्ट दिला किंवा एक प्रोजेक्ट ठरवला की आपल्याला हा गोल्डन कॉर्डिनेटर म्हणजे काय, तर आपले 4 मेट्रो जे आहेत की मेजर 4 मेट्रो, आता तर बरेच झाले 8 मेट्रो झाले, पण तेव्हा 4 म्हणजे कुठला होता, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता. तर या 4ला कनेक्ट करणारे हायवे म्हणजे तिथे दिल्ली टू मुंबई हायवे, मुंबई ते चेन्नई हायवे, चेन्नई ते कलकत्ता आणि कलकत्ता टू किंवा दिल्ली टू कलकत्ता, असे 4 गोल्डन कॉर्डिनेटर म्हणजे आपण त्याला सुवर्ण चतुष्कोन म्हणूया, असा तो एक हायवेचा त्यांनी प्रोजेक्ट लॉन्च केला. आणि त्यात जवळजवळ म्हणजे तो 3600 किंवा 3400 किलोमीटरचा रस्ता त्यांनी बांधायला ठरवलं इन अ स्पॅन ऑफ लेट्स से 10 to 12 years. आणि त्याप्रमाणे त्यांनी बजेटरी प्रोव्हिजन केल्या. दे अरेंज द फायनान्स. आता तो फायनान्स कसा अरेंज केला तर बाय द व्हर्च्यू ऑफ सम डिझेल कन्झम्पशनवर सेस लावून किंवा काही बजेटरी प्रमाणे ते काही लोन घेऊन या दिशेने आपल्याला तो फायनान्स अरेंज करून सर्वात ही मोठी स्टेप झाली 1998 मध्ये. का तर हा आपला गोल्डन कॉर्डिनेटचा प्लॅनिंग झालं आणि एक्झिक्युशन फ्रंटवर सुरू झालं. त्यानंतर दिस कंटिन्यूड. मग नंतर आला जसा आपण आता मी गोल्डन कॉर्डिनेटर सांगितलं तसा मी जास्ती नॅशनल हायवेवर जास्ती कॉन्सन्ट्रेट करतो, पण प्रत्येक स्टेटने सुद्धा आपली बाजू सांभाळून काही स्टेट हायवे डेव्हलप केले इन द प्रोसेस. मग आता हा नॉर्थ साऊथ आणि ईस्ट वेस्ट हे 2 हायवे मोठे हायवे अजून ऍड केले त्याच्यात की त्यांना वाटलं गोल्डन कॉर्डिनेटर फक्त नको आणि हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सुद्धा ऍड केलं. इन द मीन टाइम असे बरेच दुसरे हायवे ऍड होत गेले. मग भारतमाळा प्रोजेक्ट आला. मग त्याच्यात मेगा स्केलवर प्लॅनिंग झालंय. आता त्याच्यात बऱ्यापैकी कम्प्लिशनला आहे की 84,000 किलोमीटर रस्ते बांधायचे ठरवले. 2017 मध्ये ते कन्स्ट्रक्शन सुरू झालं, पण त्याचं प्लॅनिंग साधारण 2012ला सुरू झालं होतं. आणि हा भारतमाळा प्रोजेक्ट जेव्हा नवीन गव्हर्नमेंट आलं 2014 मध्ये, त्यांनी या पुढचं इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीने तयारी चालू केली. कारण एक रस्त्याचा प्रोजेक्ट बजेट करणं, त्याने प्रोजेक्ट ठरवणं, प्लॅन करणं, त्याचं प्लॅनिंग तयार करणं, त्याची डीपीआर करणं, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं आणि त्यानंतर त्याची बजेटरी प्रोव्हिजन करणे आणि त्याच्यानंतर त्याची लँड ॲक्विजिशन. आता जमीन अधिग्रहण ही एक मोठं जसं कटकडीचं काम प्रचंड आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत होते. इव्हन ते गोल्डन कॉर्डिनेटर चालू होतं तेव्हा सुद्धा बरेच प्रॉब्लेम आले. पण नेटाने सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलं की साधारण त्यांनी 2008 मध्ये ठरवलं होतं, पण 2012 पर्यंत सगळं गोल्डन कॉर्डिनेटर कम्प्लीट झाला. इन द मीन टाइम हे भारतमाळा रोडचा प्रोजेक्ट म्हणजे आता नुसते ते गोल्डन कॉर्डिनेटर आणि ईस्ट वेस्ट पर्यंत न ठेवता त्यांनी संपूर्ण माळा म्हणजे इंटर कनेक्टिव्हिटी फ्रॉम मेजर 2 cities ऑफ द स्टेट्स ऑर डिफरंट स्टेट्स किंवा डिफरंट 2 cities ऑफ द डिफरंट स्टेट्स अशा प्रकारे भारतमाळा प्रोजेक्टचा डेव्हलपमेंट केली. आणि जिथे जिथे डेव्हलपमेंट होत होती म्हणजे अर्बनायझेशन चालू होतं
तिथे तिथे त्यांनी ही डेव्हलपमेंट करायचं ठरवलं आणि त्यामुळे भारतमाला प्रोजेक्टचं मोठं काम सुरू झालं आणि 84,000 किलोमीटर म्हटलं मी त्याच्याप्रमाणे, पण त्याचा आता बऱ्यापैकी त्यांनी तो पूर्णत्वास नेत आहेत. याच्यात जवळजवळ 75% काम आता पूर्ण झालेलं आहे. हे खरोखर कौतुकास्पद आहे. मग आता हे होताना जेव्हा नॅशनल हायवे झाले, काही स्टेट हायवे डेव्हलप झाले, PMGSY मध्ये प्रधान ग्राम सडक योजनेमध्ये स्टेट रुरल हायवे डेव्हलप झाले. इन द मीन टाइम आता काय करायचं पुढे, कारण नॅशनल हायवे तर 2 लेनचे 4 लेन झाले, 4 लेनचे 6 लेन झाले, पण तरी ती कॅपॅसिटी कमी पडायला लागली. मग आता एक्सप्रेस हायवे आला. मग एक्सप्रेस हायवे मध्ये काय की तुम्ही सेपरेट ग्रीनफील्ड अलाइनमेंट, कारण आधीची हायवेची अलाइनमेंट होती जनरली शहराला खेटून किंवा शहराला बायपास म्हणून जायची, पण आता हे एक्सप्रेस हायवे पूर्णपणे न्यू अलाइनमेंट सुरू झाली. आणि ती न्यू अलाइनमेंटचा पाया तसा आपल्या श्री नितीन गडकरींनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा पहिला रोवला आणि त्याच्यानंतर आता त्याची नेसेसिटी ही गेले 5 वर्षात जास्ती माहिती वाचायला लागली. आणि मग आता मध्ये दिल्ली आग्रा झाला किंवा आग्रा कानपूर एक डेव्हलप झाला, नंतर बंगलोर मैसूर डेव्हलप होत झालाय. तसेच बरेच असे अजून 5-6 हायवे, हैदराबाद ते विजयवाडा एक डेव्हलप झाला, असे एक्सप्रेस हायवे डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आता म्हणजे तुम्ही आता मॅक्सिमम प्रोग्रेस याच्यात बरेच दिसणार की बरेचसे एक्सप्रेस हायवे डेव्हलप होणार, कारण त्यासाठी एक वेगळी बॉडी फॉर्म करण्यात आली आहे. कारण आधी कसं होतं, एक्सप्रेस हायवे वॉज अ पार्ट ऑफ नॅशनल हायवे, पण नाव देश अगेन सेपरेट आउट, कारण त्यांना दिसत होतं काही त्याला लिमिटेशन येते की एका ह्याच्यात जास्ती जबाबदारी देऊ नये म्हणून त्यांनी आता एक्सप्रेस हायवे सेपरेट बॉडी अजून परत एक फॉर्म केली. याच्यात मी त्याचा पुढे एक चार्ट दिसेलच. आता हा चार्ट तुम्हाला कसा दिसतोय माहिती नाही, पण साधारण असं समजा की नॅशनल हायवेचं साधारण 1.5 लाख ते 2.25 लाख किलोमीटर नॅशनल हायवेचं जाळं आहे आपल्याकडे, इन्क्लुडिंग त्यात एक्सप्रेस झाले. आणि अदर रोड्स म्हणजे त्या अदर रोड डिफरंट स्टेट हायवेज म्हणतोय मी, डिस्ट्रिक्ट मेजर डिस्ट्रिक्ट रोड म्हणतोय किंवा ग्राम सडक योजनेमध्ये रस्ते म्हणतोय, तेवढे 8 किलोमीटर एवढा मोठा हा पसारा आहे. तर हा पसारा कसा डेव्हलप होत गेलाय किंवा चाललाय आणि त्याचे पुढे कसे होणार आहे हे महत्वाचं आहे, कारण याच्यामुळे कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश होणार आहे. तर आता मी जसं निर्णय नावं घेतली, हा चार्ट मध्ये मी असं जस्ट सगळ्यांना वाचता येत असेल तर मी पूर्ण वाचता नाही, फक्त काय काय येतात आणि एवढे मोठमोठे रस्त्याची डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणजे एक जनरल आपण ढोबळ अंदाज बांधला तर साधारण असं समजा की आपल्याकडे 60 ते 70 लाख किलोमीटर रस्ते जे बांधण्याचं टोटल हे आहे आणि त्यातला आत्ताशी आपण 30% पोझिशनला आलेलो आहे. म्हणजे एवढे रस्ते अजून बांधणं होणार आहे, वेगवेगळ्या योजनांमध्ये ते होणार आहे. याच्यात तुम्ही एक 9 आणि 10 सिरियल नंबरला बघा की पोर्ट कनेक्टिव्हिटी सुद्धा एक डेव्हलप झालेली आहे. ती पोर्ट कनेक्टिव्हिटी नॅशनल हायवे टू पोर्ट हे रस्त्यामध्ये डेव्हलप झाले नव्हते, मग ते सुरू झालेलं आहे. नंतर बॉर्डर रोड झाला तर त्याची इम्पॉर्टन्स किती आहे हे आता सगळ्या आपण न्यूज चॅनलवर रेग्युलर बघतोय की जसं आता अटल टनल तयार होते मनाली, कुलू मनाली ते रोहतांग पासच्या पुढे ते जाण्यासाठी, जो लडाखला एकदम जवळ कनेक्ट करणार आहे. ते बॉर्डर रोडचे मोठा टनल बनवला आहे. इट्स अ मिरॅक्युलस. म्हणजे मिरॅकल याच्यासाठी का, ज्या कठीण परिस्थिती बॉर्डर रोडचं काम होतं हे जनरली आर्मीचे लोक आणि काही इंजिनिअरिंग फॅटर्निटी आणि काही कंत्राटदार हा बॉर्डर रोडचं कामं करत असतात आणि अतिशय कठीण परिस्थितीत हे काम चालू असतं. तर हे बॉर्डर रोडचं आता डेव्हलपमेंट का गरज आहे आपल्या गव्हर्नमेंटला लक्षात आलं आणि आता त्याच्यावरती जोरात प्रोग्रेस चालू आहे. साधारण 33,000 किलोमीटर बॉर्डरमध्ये आत्ताशी आपण साधारण 8,000 किलोमीटर रस्ते तयार आहेत, म्हणजे एवढे बाकी रस्ते अजून बांधायचे. पण मी हे जे रस्ते बांधायचं म्हणतो की छोटीशी 2 लेन अलाइनमेंट व्यवस्थित आपला आर्मीचा ट्रॅफिक जाईल टू अँड फ्रो या तऱ्हेने तयार करतात आणि हेवी वेट ट्रॅफिक जात असतो त्याच्यावरनं. तर त्या दृष्टीने ते रस्ते तयार की पुढच्या भविष्यात 25 वर्ष प्रॉब्लेम येणार नाही या दृष्टीने प्लॅनिंग केलेलं आहे आणि इम्प्लिमेंटेशन चालू झालेलं आहे. बरं, आता रस्ते काय करतात म्हणजे व्हॉट रोड ब्रिंग्स. आता आज यू नो दॅट रोड ब्रिंग्स लॉट काइंड ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ प्रॉस्पेरिटी. मग प्रॉस्पेरिटी मध्ये काय तर सोशल, इकॉनॉमिक आणि दुसरं काय करतात, रस्ते कनेक्ट करतात. रस्ते कनेक्ट कसं काय करतात, दोन रस्ते 2 शहरांना कनेक्ट करतात आपण म्हणतो, पण माझ्या दृष्टीने रस्ते हे 2 व्यक्तींना कनेक्ट करतात, 2 गावांना कनेक्ट करतात, 2 सोशल डिफरंट कल्चर्सना कनेक्ट करतात किंवा डिफरंट आपण असं अजून जाऊन पुढे म्हणूया की डिफरंट कल्चरल जे ऑर्गनायझर त्यांना कल्चरल सांस्कृतिक म्हणा किंवा याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश करतात. मी त्याचे एक्झाम्पल तुम्हाला काही देईन पुढे. अर्थात याच्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला असलेले छोटे छोटे शहरं आणि त्याच्या पुढे असलेले काही सेमी अर्बन एरिया, अर्बन एरियाज आणि त्याचे जे डेव्हलपमेंट होते ती प्रचंड प्रमाणात, म्हणजे लँड डेव्हलपमेंट होते हा एक भाग झालाच, पण तो सध्या मी माझ्या याच्यातलं हे धरतो कारण तो जरा डिस्प्युटेड असतो बऱ्याच वेळा. पण लँडची कॉस्ट किती वाढल्यापेक्षा बिझनेस डेव्हलप होतो. नंतर सोशल इंटिग्रेशन व्हायला खूप रस्ते खूप मदत करतात. का मदत करतात, कारण नाऊ यू गेट कनेक्टेड, यू नो इच अदर. आणि जसं आज आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकमेकांना समजायला लागलोय
तर तसंच रस्त्याने आपण एकमेकांकडे जाऊ शकतो, भेटू शकतो आणि आपल्याला इंटिग्रेशनसाठी मदत होते. आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी चांगले रस्ते खूप मदत करतात. त्याचंही मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो. म्हणजे आता एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनचा मी एक्झाम्पल सगळेच एकदम घेतो वन बाय वन. प्रॉस्पेरिटीच्यासाठी मी काही उदाहरणं घेतो. आता काही इथे मी प्रोजेक्टची नावं लिहिली आहेत. दीज आर नॉट ओनली द प्रोजेक्ट, देर आर सो मेनी अदर प्रोजेक्ट्स. त्यातले काही अशोकाने केलेले असतील किंवा काही दुसऱ्याने कोणी केले असतील, पण मी एक मेजर हे 5-6 रस्त्याची नावं इथे लिहिलेली आहेत. एक मुंबईत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की साधारण 98 ते 2000 साली 55 फ्लायओव्हर बांधले गेले. तर हे जर फ्लायओव्हर आज नसते तर डेफिनेटली आज मुंबई चोक झालेली असते आणि मुंबईची डेव्हलपमेंट आज जी आपण बघतोय ती झालेली नसती. जेव्हा हे फ्लायओव्हर्स बांधले गेले, आता फ्लायओव्हर म्हणजे जर ऑल्सो पार्ट ऑफ द रोड, तर नुसता फ्लायओव्हर बनताना बाकीचे अप्रोचेस बनतात आणि त्या रस्त्याची कनेक्टिव्हिटी येते. तर तेव्हा हे जर आज जर फ्लायओव्हर नसते बांधले गेले, आज मुंबईत आपण जायलाही गेलोही नसतो किंवा मुंबईची डेव्हलपमेंट जी दिसते ऑलराऊंड ती आपल्याला दिसली नसती, नाही तर सबअर्बन एरियामध्ये डेव्हलपमेंट झाली नसती. सो आपल्याला अशा प्रोजेक्टमुळे इट हॅज मेड अ ह्यूज डिफरन्स टू द सोसायटी. असाच मग गव्हर्नमेंटने काही बीओटी स्कीम मध्ये रस्ते आणले. बीओटी म्हणजे आता सगळीकडेच फक्त गव्हर्नमेंटचे पैसे टाकण्यापेक्षा मग त्यांनी बिल्ड ऑपरेट ट्रान्सपोर्ट ही कन्सेप्ट आणली, साधारण 1998 मध्ये किंवा 96-98 मध्ये आणली. तर अशा त्याच्यामध्ये आता आम्ही एक रस्ता म्हणजे तो सुधारण अशोकाने केलेला असल्यामुळे मी त्या रस्त्याचं नाव तिथे घेतलेलं आहे. तर इंदोर ते हैदराबाद हा रस्ता 203 किलोमीटर रस्ता आम्ही साधारण 2001 ते 2004 मध्ये बांधला. तर 203 किलोमीटर रस्ता बीओटी मध्ये बांधला. तर त्या रस्त्यावर मला आठवतं मी जेव्हा ट्रॅव्हल करायचो तेव्हा तिथे एका पॉईंट पासून म्हणजे इंदोर पासून ते बऱ्हाणपूर एंड पर्यंत जायला कमी 10 तास लागायचे. ते 10 तास लागायचे वेगळेच होतं. प्लस आम्हाला कॉन्वॉय मध्ये जावं लागायचं, म्हणजे तिथे चोऱ्या वाटमाऱ्या खूप व्हायच्या. म्हणजे इतकं की जेव्हा मी तो रस्ता पहिल्यांदा त्या प्रोजेक्टवर गेलो तर मला असं कळलं की आदल्या दिवशीच कलेक्टरची गाडी लुटली गेली होती. इतक्या तिथे, कारण ते डेव्हलपमेंट काही नव्हती, त्यामुळे फक्त जिथे गाडी दिली की ती गाडी अडवायची आणि अशी वाटमारी करायची, म्हणून ते कॉन्वॉय मध्ये लोक तिथे चालायचे तेव्हा. तर असा रस्ता आम्ही तो रस्ता करायला घेतला. आता हे माझ्या समोर घडलं म्हणून मी एक्झाम्पल घेतोय की तो रस्ता इंदोर रस्ता बांधताना हे जाणवलं की जसं जर रस्ता बांधत गेलं, आता डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा सोशल डेव्हलपमेंट व्हायला काय काय गोष्टीची बेसिक गरज काय असते, जसं आपण इसेन्शियल गोष्टी म्हणतो तसं पाणी. तर त्या रस्त्यावर ते कारण नर्मदा आणि तापीने समृद्ध केलेला प्रदेश येतो, तर तिथे पाण्याचं भरपूर मुबलक होती. नंतर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट झाले असल्यामुळे तिथे विजेची कमतरता नव्हती, पण ती वीज घराघरा पोहोचत नव्हती कारण ऑल अलॉंग द रोड रोड्सच नव्हती की ते आजूबाजूला तिथे ती कनेक्टिव्हिटी त्यांना करता येईल. जेव्हा रस्ता बांधायला सुरुवात केली, म्हणजे आधी रस्ता होता पण आधी खडखळलेला रस्ता होता, तो रस्ता बांधता लक्षात यायला लागलं की डेव्हलपमेंट फटाफट व्हायला लागली. आणि आज सांगायला खूप आनंद वाटतो, रस्ता आता आम्ही गव्हर्नमेंटकडनं काम घेऊन तो 2015-16 साली आम्ही गव्हर्नमेंटला परत देखील केला. म्हणजे आमचा टोल वसूल करून आम्हाला जेवढे जे पैसे होते ठरले होते ठरलेल्या पिरियडमध्ये आम्ही त्यांना गव्हर्नमेंटला परत देखील केलं. पण या रस्त्याने आज त्या पूर्ण 200 किलोमीटर पूर्णपणे प्रॉस्पेरिटी आलेली आहे. आणि प्रॉस्पेरिटीमध्ये मी म्हणतो तिथे लोक, मला एका माणसाचं माझ्या पाठीवर हात फिरवला आठवत रस्ता बांधताना. ते त्या रस्त्यात एक रुस्तमपूर नावाचं गाव आहे, साधारण असं समजा बऱ्हाणपूर किंवा खांडव्यापासून एक 25-30 किलोमीटर होतं. तर त्या रस्त्याचं तिथे काम करताना त्यांनी मला तो रस्त्याचा बांधला, रस्ता केला आणि आमच्या रस्त्याला तिथे गाड्या चालायला लागल्या. तर त्यांनी मला एक सांगितलं की बाबा आम्ही स्वातंत्र्यानंतर एक संकलेच्या नावाचे मुख्यमंत्री इथे आमच्याकडे कधीतरी आले होते, तेव्हा त्यांनी सभा घेतली होती. त्याच्यानंतर मी जग पहिल्यांदा बघतोय आणि तुमच्यामुळे जग शक्य झालं आम्हाला बघायला. म्हणजे दॅट काइंड ऑफ बॅकवर्ड हे होतं विषय. पण गव्हर्नमेंटने अशी बीओटी आणली किंवा बजेटमध्ये खर्च चालू केल्यानंतर अशी पॉसिबिलिटी तिथे मी म्हणतो जसं पाणी होतं, वीज आता हे जायला लागली आणि धडाधड डेव्हलपमेंट झाली. असंच एक तिथे केळा मार्केट तुम्ही कुठे ऐकलं असेल की जनरली आपल्याला माहिती खानदेशात केळी खूप चांगली होतात, पण असंच तिथे एक बऱ्हाणपूर नावाचं गाव होतं. तर त्या बऱ्हाणपूर गावामध्ये बऱ्हाणपूर आणि त्याच्या महाराष्ट्र बॉर्डर पर्यंत केळा बेल्ट नावाचा एक फील्ड फेमस होता. म्हणजे ते प्रचंड केळी व्हायची कधी कधी, आणि तिथे अधिकारी रस्ता चांगला होता. तो रस्ता नंतर कोणी मेंटेन केला नाही, कोणी बघितला नाही, रस्ता पूर्णपणे उखडला गेला. दॅट केळा मार्केट लिटरली गॉट शिफ्टेड, पूर्णपणे बंद झालं आणि बऱ्याच ठिकाणी दुसरीकडे निघून गेलं कारण त्यांच्या केळ्याच्या मालाला उठाव होता. मी केळी काय एक्झाम्पल घेतले, माझ्यासमोर घडलेलं उदाहरण सांगतोय, कारण का रस्ता काय आणतो, काय करू शकतो हे त्याच्यात मला सांगायचा उद्देश आहे. तर जेव्हा आम्ही रस्ता बांधला बऱ्हाणपूरच्या इथून आणि ते महाराष्ट्र बॉर्डरपर्यंत, इथलं केळा मार्केट जे बाहेर गेलेलं ते परत आलं आणि आता केळी सगळ्या भारतात जायला लागली तिथनं, कारण तिथे ते ओरिजिनल फेमस होतं केळ्यासाठी. पण आज ती केळी आधी मालाला उठाव होता म्हणून पुढे जात नव्हती, आता ती जायला लागली.
म्हणजे आम्ही रस्ता 2004 साली बांधला तेव्हापासून ती केळी परत भारतामुळे आता बनाना इज फाउंड एव्हरीवेअर. मुंबई पुणे एक्सप्रेसवे विषयी बोलायचं तसं ती किती बोलावं ते कमीच आहे. पण आज त्या एक्सप्रेसवेने तुम्हाला माहिती आहे की मुंबईला जाणं किती सुसह्य झालं आहे आणि कदाचित आता तेही थोडं कमी पडायला लागलंय की काय. पण त्याच्याने प्रॉस्पेरिटी मुंबई पुणे पूर्णपणे कनेक्ट होऊन गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल शहरं एकमेकांना कनेक्ट होऊन गेलेली आहे की देर इज नो डिफरन्शिएशन बिटवीन मुंबई पुणे. इथपर्यंत पूर्णपणे डेव्हलपमेंट झालेली आहे. असाच एक आता पेरिफेरल एक्सप्रेस माझं प्रकरण असतं म्हणजे याला आपण रिंग रोड म्हणूया किंवा काही काही. आता शहरात जेव्हा रस्ते जातात तेव्हा तिथे पोल्युशन वाढतं आणि पोल्युशन वाढतं तिथे इम्बॅलन्स पोल्युशन वाईज इम्बॅलन्स तयार होतो. लोकांना हेल्थ पॉईंट ऑफ प्रॉब्लेम येतात. मग तेव्हा काय करायचं. मग गव्हर्नमेंट अशी पेरिफेरल एक्सप्रेसची कन्सेप्ट आणली पण ती इम्प्लिमेंट होऊ शकत नव्हती कारण लँड कॉस्ट अँड ऑल दॅट. कारण तुम्ही एखाद्या सिटीच्या जवळ राहता तेव्हा आजूबाजूला लोकांची लँडची कॉस्ट वाढतात ना ते जमीन सरकारला देत नाही. मग परत आता या सरकार तर मी उदो करत नाही पण या सरकारने एक मोठा पाथ चेंजिंग डिसिजन घेतला की ठीक आहे जो जुना रूल होता म्हणजे अगदी 1892 सालचा तो रूल होता की एक जमिनीचं कॉम्पेन्सेशन कसं दिलं जाईल त्याचा त्या नियमाला हात घालून त्यांनी त्याचे ते कॉम्पेन्सेशन बदललं आणि जवळजवळ 4.5 पट इतकं कॉम्पेन्सेशन वाढवलं. म्हणजे मी हे स्पेशली मी याच्यासाठी सांगतोय पेरिफेरल एक्सप्रेस दिल्लीचा मी स्पेसिफिक उदाहरण देतो कारण माझ्या समोर घडलं ते. तर दिल्लीला आज पोल्युशनचा इतका प्रॉब्लेम झालेला होता की म्हणजे सुप्रीम कोर्टाने बऱ्यापैकी स्ट्रिक्ट मेजर्स हे केली होती. सरकारला कोर्टात खेचून त्यांना पनिशमेंट म्हणजे काय काय करायला सांगितलं होतं. इट वॉज अ व्हेरी टिपिकल इश्यूज फॉर देम. मग बिकॉज ऑफ द पोल्युशन अँड द हेल्थ इश्यूज मग अलाइनमेंट ठरली होती पण हा पाथ चेंजिंग डिसिजनमुळे लोकांची जमिनीचं अधिग्रहण झालं आणि हा पेरिफेरल एक्सप्रेस बनला. आता दिल्लीला त्यांनी चोरी बाजूने पेरिफेरल रिंग रोड सारखाच बनला असं समजा. दिल्लीला आउटर रिंग रोड बनला म्हणजे इनर रिंग रोड म्हणा आउटर रिंग रोड म्हणा तर आउटर रिंग रोड बनला. आता माझ्यासमोर घडल्यामुळे आणि आम्ही त्यातला एक पार्ट आम्ही बांधलेला असल्यामुळे सांगू शकतो की ऑटोमॅटिकली ताबडतोब दिल्लीमधला इनर दिल्लीमधला ट्रॅफिकचा एकदम कंजेशन नाहीसं झालं. इतकं मिळू शकतं आय कॅन टेल यू नाहीसं झालं अपार्ट फ्रॉम फ्यू स्टेशन्स. आणि पोल्युशन लेवल ड्रास्टिकली डाऊन झाली कारण आता पीपल द ट्रक्स ऑर द मेजर गुड्स कॅरियर गॉट अ स्पेशल वे फ्रॉम वेस्टर्न साईड होतं वेस्ट साईड होतं ईस्ट साईड होतं दिल्ली असं पूर्णपणे बाहेर जायला म्हणजे दिल्ली बायपास झाली थोडक्यात आणि पीपल गो टू द आणि ऑटोमॅटिकली जसं हे बायपासवर येतं तसं जे निरनिराळे गोडाऊन्स किंवा अदर फॅसिलिटी स्टार्ट हॅपनिंग ऑन द आउटर साइड ऑफ द सिटी कारण ते बऱ्याच दृष्टीने स्वस्त पडत असतं. बरं हे करताना आता हे रस्ते बांधणं चालू होतं. मग अजून काही अशा गोष्टी घडल्या की आधी रस्ते किंवा त्याच्या अनुषंगाने आलेले ब्रिजेस बनवताना बऱ्याच वेळा असं व्हायचं की एक ब्रिज बांधायला 2 वर्ष लागायची. मिनिमम 2 वर्षाचा कुठल्याही ब्रिजचा क्रायटेरिया असायचा की ब्रिज हे दिवसात कोणी बांधायची कन्सेप्ट आणली नव्हती. सुदैवाने जसं आता मला देसाई साहेबांनी सांगितलं की अशोकाने इन्फ्रास्ट्रक्चरवर किंवा रोड इन्फ्रास्ट्रक्चरवर आपले ठसा उमटवलेला बऱ्याच ठिकाणी. सो मेनी ऑफ द फर्स्ट थिंग्स तर असाच एक ब्रिज 38 दिवसात त्याची स्टोरी मी पुढे सांगतोच तुम्हाला की 38 दिवसात ब्रिज बांधला. आता अशा रीतीने जेव्हा 38 दिवस ब्रिज बांधला गेला नॅचरली भारतात एक क्रांती झाली की ब्रिजेस वर्षात बनणार होते ते आता दिवसात बनायला लागले. आता हा आम्ही बांधला 8 दिवसात पण बाकीच्याने म्हणजे आम्हाला गिनीज बुक मध्ये याचा एक लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आलं पण गिनीज बुक मध्ये येऊ शकलं नाही कारण आपली आर्मी याच्यापेक्षाही लवकर बांधते. ते त्याचा गौरव करत नाही पण म्हणजे खूप ब्रिजेस आम्ही म्हटलं आमचं गिनीज बुक मध्ये का नाही राहू शकत. म्हणे आर्मी वाय इंडियन आर्मी मेनी अदर आर्मीज कंट्रीज आर्मीज ऑल्सो कन्स्ट्रक्ट द ब्रिज इन मच अर्लियर दॅन दिस. बट त्यानंतर इंडियन इंडस्ट्रीमध्ये 38 ब्रिज ह्याच्यामुळे ते काय झाली एक नवीन वेव झाली. गव्हर्नमेंटला एक कॉन्फिडन्स यायला लागला की कॉन्ट्रॅक्टर्स कॅन डू द कन्सेशनर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्याला आधी कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ठेकेदार एक भाषा होती आता त्याला उद्योजक म्हणायला लागले की हा उद्योजक जर त्याला काहीतरी आपण हे दिला मोटिवेशन दिलं तर तोच एक प्रोजेक्ट जो 2, 3, 5 वर्ष चालतो तो 1 वर्ष 2 वर्षात बांधू शकतो. ब्रिजेस 38 दिवसात होऊ शकतात 100 दिवसात ब्रिजेस होऊ शकतात. अशा रीतीने ते डेव्हलपमेंट सुरू झाली. आणि मग आता तर गव्हर्नमेंटने काय केलं एवढे दिवस ते साधारण एक रस्त्याचा 80 किलोमीटर रस्ता बाबा सांगायचे किंवा 2.5-3 वर्ष लागतील. आता गव्हर्नमेंटने स्वतःवरच ठरवलं की हे 3 वर्ष काय आम्ही तुम्हाला देणार नाही आम्ही लँड जमिनी अधिग्रहण लवकर करू तुम्ही 2 वर्षात बांधा आणि 2 वर्ष आधी बांधलं तुम्हाला अजून बोनस देऊ आम्ही. अशा रीतीने गव्हर्नमेंटने नवीन इन्सेंटिव्ह दिले आणि त्यामुळे आज जी आपण आधी बघत होतो की रस्ते
जो स्पीड होता तो एक साधारण 10 किलोमीटर पर डे. मी साधारण नॅशनल हायवेशी रिलेटेड सांगतोय की 10 किलोमीटर 12 किलोमीटर किंवा 8 ते 12 किलोमीटर असा आपला स्पीड होता पर दिवसाला. तो अचानक वाढून आता जवळजवळ 30 ते 40 किलोमीटर पर डेला गेलेला आहे. मग दॅट हॅज ब्रॉट एवढ्या स्पीडमध्ये कन्स्ट्रक्शन चालू झालेली आहे. आता अनुषंगाने आला विषय तर मग मी अशोकाचा एक पाथ हे घेतला, कारण का हाऊ अशोक इज डेव्हलप, कारण याच्या जडणघडणीमध्ये अशोका इज अ पार्ट ऑफ होल दिस जर्नी ऑफ गव्हर्नमेंट. रस्त्याच्या याच्यात जे डेव्हलपमेंट होती त्यामुळे अशोका हॅज बीन ऑल्सो टूक अ मेजर पार्टिसिपेशन इन द डेव्हलपमेंट. म्हणून मी म्हटलं मी थोडंसं अशोकाची इथे माहिती देऊ इच्छितो की काय अशोका आधी काय होती, आता काय आणि पुढे कसं चालणार आहे. तर आय होप यू विल टेक इट पॉझिटिव्हली. याच्यात मला अशोकाची खूप इमेज पॉझिटिव्ह करायची किंवा त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करायची हा विषय नाहीये, पण काय केलं तर आपला बिझनेस वेगळ्या वेगळ्या चालू शकतो आणि काय गोष्टी टाळल्या पाहिजे अशा रीतीने इत्यादी. तर कमिंग बॅक टू अशोकाच इव्होल्युशन, जशी कंपनी तशी फार जुनी म्हणजे 76 सालची, म्हणजे 40-45 वर्ष झाली आता कंपनीला, 45 वर्ष झाली. पण आम्ही सुरुवातीला बऱ्याच वर्ष इंडस्ट्रियल बिल्डिंग किंवा कमर्शियल बिल्डिंग किंवा स्कूल बिल्डिंग किंवा काही छोटेसे डेव्हलपमेंटचे बिल्डरशिपचे प्रोजेक्ट असे प्रोजेक्ट करत होतो. मग बऱ्यापैकी आम्ही इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये डायव्हर्सिफाय झालो समवेअर इन 89 का 90ला. म्हणजे जेव्हा आम्ही साधारण 1 कोटीचा टर्नओव्हर करत होतो. मे बी ते एक हे होतं, कोइन्सिडन्स होतं की तेव्हाच मी ही कंपनी काही कारणास्तव मी मुंबई सोडून नाशिकला आलो आणि ही कंपनी जॉईन केली. तेव्हा आमच्या कंपनी साधारण एक टर्नओव्हर 1 कोटी होता आणि असे छोटे छोटे 3-4 प्रकारच्या गोष्टी करत होते. पण तुम्हाला माहिती आहे 1991 मध्ये मनमोहन सिंग यांनी इंडस्ट्रियल आपण रिव्होल्युशन नाही म्हणू शकत, पण त्यांनी काही सोप्स दिले. त्या दृष्टीने बऱ्याच इंडस्ट्रीने मोठमोठे प्रोजेक्ट आणले आणि मग अशोका टूक अ पार्ट आणि एव्हरी मेजर इंडस्ट्रियल कंपनीचे अशोकाने फॅक्टरी कन्स्ट्रक्शन केली आणि बऱ्याच म्हणजे ठरलेल्या दिवसाच्या आत म्हणजे यू नेम द फॅक्टरी, इट इज हिंदाल्को, महिंद्राज, स्टरलाइट्स किंवा वेदांतास किंवा सॅमसोनाइट्स आणि व्हीआयपीज, प्रॉक्टर म्हणजे फार्मास्युटिकल सेक्टर प्रॉक्टर अँड गॅम्बल म्हणा, युनिव्हर्सल म्हणा, युनिसर्च म्हणा किंवा असे काही ग्रीव्स कॉर्डर प्रत्येक सेक्टरमध्ये आणि भारतात साधारण एक 6-7 राज्यांमध्ये लिमिटेड आम्ही इंडस्ट्रियल सेक्टर करत होतो. अशाच करताना इंडस्ट्रीचं कुठेतरी थांबेल या दृष्टीने जसं मी तिथे म्हटलं ते अशोक कटारिया फाउंडर मेंबर ऑफ दिस कंपनी. मी जसं 89-90 झालो तसं आमचे आत्ताचे MD सतीश पारख साधारण 87 साली अशोकाला जॉईन झाले. तर त्याच्यानंतर म्हणजे 94-95 साली असं दिसलं की कुठेतरी इंडस्ट्रियल हे आपल्याला पूर्णपणे कायम आपल्याला आपली तृषा भागवणारे किंवा इट वन नॉट गिव्ह यू कंटिन्युअस ब्रेड अँड बटर. म्हणून या व्यक्तीने थोडंसं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग केलं. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग विचार केला की वाय नॉट टू गो इन अ इन्फ्रास्ट्रक्चर लाईक रोड्स अँड ब्रिजेस. मग छोटे छोटे ब्रिजेस बनवायला आम्ही सुरुवात केली. मग एक BOT कन्सेप्ट गव्हर्नमेंटने आणली. अतिशय तेव्हा ती BOT कन्सेप्ट आज खूप सुधारलेली BOT कन्सेप्ट म्हणून बघतोय. BOT कन्सेप्ट म्हणजे बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर. म्हणजे आपण काम घेतो, कामाचा सगळा खर्च प्रायव्हेट बिल्डर, प्रायव्हेट डेव्हलपर पुट्स हिज मनी and he collects in terms of toll fee or some kind of grants from the government on a different deferred scale. असे ते कलेक्ट करायचं. म्हणजे तुमच्या शेवटी तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला रिटर्न, समजा तुम्हाला एक रिटर्न पाहिजे असेल किंवा 10-12% मला रिटर्न पाहिजे, त्या रिटर्न तुम्हाला मिळाले की त्याला आधीपासून ठरलेलं असतं की एवढ्या वर्ष तुम्ही टोल कलेक्ट करायचा. तर त्या पद्धतीने तुम्हाला ते टोलचं हे असं होतं. तेव्हा साधारण 96-97 साली आलं. मग तेव्हाच आवर चेअरमन किंवा आताचे चेअरमन तेव्हा ते MD होते अशोक कटारे यांनी हे डायव्हर्सिफिकेशन करायचं ठरवलं. मी हे मुद्दे का घेतोय की राईट टाइम डायव्हर्सिफिकेशन इज अ मस्ट इन युअर बिझनेस. कुठलाही बिझनेस हा आपला कंटिन्युअस चालेल. मी बिझनेस यासाठी म्हणतो किंवा आपली नोकरी म्हणू त्याला आपण, किंवा आपले एक कन्सल्टन्सीवर एकाच पठडीतला आपण कंटिन्युअस एक्सेल नाही करू शकत, कारण आपल्याला तसे कॉम्पिटिटर काय होतात. म्हणून आपण राईट टाइम डायव्हर्सिफिकेशन करायला पाहिजे. तर हे डायव्हर्सिफाय जेव्हा केले तेव्हा मला आठवतं की आम्ही तेव्हा सिनियर मंडळी होतो तर आम्ही या रस्त्याचं काम करायला तयार नव्हतं. जसं आता यांनी म्हटलं ना की सडक चाक मनुष्य किंवा आदमी सडक का आपण म्हणतो, आम्हाला अजिबात रस्ते या क्षेत्रात घ्यायचं नव्हतं. तर आम्ही तसा आमच्या कटाऱ्यानं त्यांना प्रचंड विरोध केला की आम्ही इंडस्ट्रियल सेक्टर बांधतोय. वी आर व्हेरी मच हॅपी. अदर आम्ही जसे डायरेक्टर हो किंवा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असो किंवा टीम लिडर्स असो,
पण मग हा म्हणाला नाही, हा ध्येयवादी मनुष्य काय म्हणतो, ठीक आहे तुम्हाला नाही यायचं बरोबर, पण मी पुढे सरकणार. मग या माणसाने काय केलं, त्याला अँबिशन जोरात त्याने दुसऱ्याला तयार केलं. म्हणजे त्यांनी काय केलं शेवटी, की चल ठीक आहे तुम्ही तयारी नाही तुमची, तर ही ब्रॉड सम लोकल पार्टनरशिप इन टू पिक्चर, की ज्याला या कामामध्ये काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे अशा व्यक्तीला ऍज अ लिमिटेड पार्टनरशिप म्हणून त्यांनी घेतलं. मग सेकंड पॉईंट मी इथे काय तुम्हाला सांगतोय, की तुमच्याकडे स्किल नसेल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल तर चांगले स्किलवाले भरपूर लोक आहेत ना, पण तुमच्याकडे जर प्रोजेक्ट करायचे अँबिशन आहे तर डेफिनेटली तुम्हाला चांगली माणसं मार्केटमध्ये मिळतात. सो बट यू हॅव टू गिव्ह हिम अ राईट शेअर, म्हणून लिमिटेड पार्टनरशिप. हा पार्टनरशिप शब्द मोठा. मग असा धुळे बायपास हा बीओटी वरचा महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट, आणि तेव्हा मला जगातला भारतातला दुसरा बीओटी वरचा प्रोजेक्ट. 18 महिने टाइम लिमिट होतं. कंपनीने केवळ 6 महिन्यात कम्प्लीट केलं. पण आता धुळे बायपास ही लेंथ ऐकायला तुम्हाला खूप आश्चर्य वाटलं, काय मोठी छोटीशी गोष्टी एवढं मोठं हे करतोय. फक्त 7 किलोमीटर धुळे बायपास होतं, पण तेव्हा तो पहिला बीओटी प्रोजेक्ट होता. आणि तुम्हाला सांगा, कारण आम्हाला हे तुम्ही स्वतःची आणि प्रोजेक्टची कॉस्ट असेल सगळी म्हणून 10-12 कोटी, तर तेव्हा आम्हाला लोन मार्केटमध्ये लोन द्यायला कोणी तयार नव्हतं. म्हणजे कोणीही लोन, आणि एवढी काय तुमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकत नव्हतं, की एवढं काय तुमच्याकडे स्वतःची गंगाजळी नसते. तर मला अजूनही आठवतं आम्ही सिकॉम कडनं तेव्हा कर्ज घेतलं होतं, तर 18 ते 24% ते कर्ज आलं होतं. 24% इमॅजिन करता, तेवढ्या टक्क्याने, ते सुद्धा बऱ्याच कंडिशन आम्हाला त्यांनी लोन दिलं होतं. ते पहिले दिलं हे महत्वाचं, आणि पण त्यांनी ते दिलं. तरीसुद्धा पैसे कमी पडले, तेव्हा आम्ही याच्यापेक्षा जास्ती व्याजाने पैसे उभे केले मार्केटमध्ये. पण एकदा अँबिशन आणि ठरवलं होतं की ध्येय हे करायचं, आणि त्या माणसाने किंवा त्याच्या टीमने, ज्यांनी दुसरी टीम शोधली त्या टीमने, त्यांनी ते करून दाखवलं. आणि जो 18 महिन्याचा प्रोजेक्ट होता तो 6 महिन्यात कम्प्लीट झाला. नॅचरली तो लवकर सुरू झाला, लवकर अर्निंग सुरू झालं, ती टीम फ्री झाली. तसं तुम्हाला माहिती 38 दिवसाचं म्हटलं, 38 दिवसाचा प्रोजेक्ट करायला आम्हाला पहिल्यांदा 2 वर्ष दिली होती. आता याच्यासाठी इथे थोडंसं टची उदाहरण देऊन सांगतो की हा 38 ब्रिज कुठे बांधला गेला, तर पंढरपूरला आपण सगळेच गेलेला आहात. तर पंढरपूरला आधी ना बऱ्याच वारकरी लोकांना ना असे लॉंग टर्म घेऊन जायचं, बराच वळसा घालून पंढरपूरला पोहोचावं लागायचं. इथे कारण तो एक ब्रिज नव्हता, तर तो ब्रिज त्यांचं काम आम्हाला आलं, त्यांनी 2 वर्षात करायला सांगितलं. आता हे एप्रिल मे महिन्यात आम्हाला काम मिळालं. तर जस्ट डिस्कशन चालू होते, काय बाबा या ब्रिजला एवढी महत्व काय. तर ठीक आहे पंढरपूरला रस्ता तयार होतोय, पण का असं का जातं, तेव्हा वारकरी लोकांना बराच 12 किलोमीटर वळसा बसतोय. म्हणजे जवळजवळ एवढं लांबणं जावं लागतं त्यासाठी. मग कधी असते बाबा एकादशी. आता आमच्या अशोक पठारे यांना एकदम एकादशी पटकन लक्षात येईल. मला सांगितलं बाबा एक आषाढी एकादशी आहे, ती साधारण जुलैमध्ये वगैरे आहे. आता बघा त्या माणसाने काय विचार करावा, आणि तो विचार मांडला सगळ्यांपुढे, की का नाही आपण आषाढी एकादशी ब्रिज बांधू शकतो का. आपण पहिले विचार करा, बांधू शकतो का. आणि अर्धी जनता यस म्हणाली, अर्धी जनता नाही म्हणाली असेल, पण म्हणे आपल्याला करायचं. मग त्यांनी सगळी टीम बसवली, मग डिझायनरला बसवलं. होऊ शकतं का म्हणून पहिले सांगा, आणि होऊ शकतं कसं होऊ शकतं, आणि साधारण एक रूपरेखा तयार झाली, होऊ शकतं बाबा. आणि तेव्हा मला सांगतो, मी त्यातला थोडासा पार्ट घेतला, कारण मी तेव्हा वरनं म्हणजे मॉनिटरिंगच बघत होतो, मी त्या प्रोजेक्टमध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व नव्हतो. तर असं ठरलं की 45 दिवसात आपण करूया, म्हणजे साधारण मे महिन्यात चालू करू आणि साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात वगैरे आपण कम्प्लीट करूया असं ठरवलं. काम सुरू झालं. काही असा एक फुटला, हे 2-3 आमचे चांगले इंजिनियर तिथे गेले, आणि त्यांनी सरांना सांगितलं की सर आपण हे करू शकतो, खात्री दिली. आणि ते म्हणाले की आपण आता करूया. कसं करायचं, तर त्यांनी एक कन्सेप्ट दिली जी आजही आम्हाला प्रॅक्टिस करायला कठीण आहे बघा, पण तेव्हा त्यांनी केली होती. म्हणजे 1998-99 गोष्ट सांगतो, की 38 दिवसात म्हणजे 45 दिवसामध्ये 3 शिफ्ट काम करायचं. आता आपल्या डे अँड नाईट काम करणे शब्द आपण लूजली वापरतो, पण 3 शिफ्ट त्यांनी लिटरली काम केलं. म्हणजे 100 मीटरचा ब्रिज होता, 6 ठिकाणी निम्म्या ठिकाणी फाउंडेशनचं ऍट अ टाइम काम चालू करणं, 6 स्लॅब ऍट अ टाइम कास्ट करणं, हे सगळं केल्यानंतर 38व्या दिवशी, तेव्हा त्या दिवशी तिथं होतो, मिनिस्टरच्या गाड्या त्याच्यावर त्या रस्त्यावर गेल्या, रस्ता मोकळा केला, आणि डेफिनेटली वारकऱ्यांसाठी तर एकदमच जय जयकारच झाला असं म्हणायला काय हरकत नाही, कारण तेवढा हे झाला. आता आम्हाला काय मिळालं, कारण आम्हाला खर्च तर जास्ती लागला, पण आमचा टोल लवकर सुरू झाला. नातेपुतेचे जो ब्रिज आहे आमचा टोल लवकर सुरू झाला. आमची ती टीम दुसरीकडे आम्हाला वापरायला चान्स मिळाला, कारण तिने दुसरीकडे अजून काहीतरी छान काम केलं. आमचे थोडक्यात आपले लायब्ररी लवकर मोकळा झाला. मग तिसरा लेसन मी काय म्हणतो की अर्ली कम्प्लिशन, म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट, वेदर इट इज युअर डुईंग ओनली नॉट रोड प्रोजेक्ट, पण रोड प्रोजेक्ट टीचर्स अ लॉट म्हणून मी रोड प्रोजेक्ट घेतला. म्हणतो की अर्ली कम्प्लिशन. सो डोंट जस्ट प्लॅन अ प्रोजेक्ट की आपल्याला आपल्या क्लायंटने सांगितलेलं आहे तेवढ्या वेळात आपल्याला करायचं नाही. मी काहीतरी वेगळं कसं करून दाखवेल, मी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करेन आणि आउट ऑफ बॉक्स एक्झिक्युशन करेन. व्हॉट एव्हर प्रोजेक्ट आय वुड डू.
की त्याच्यामुळे मी क्लायंटचा तर वेळ वाचवेलच, नो डाऊट ही विल सेव्ह मनी ऑन दॅट, पण माझा त्यात बेनिफिट येईल या दृष्टीने मी तो कसा लवकर करायचा पाहिजे. सो अर्ली कम्प्लिशन हा एक त्यातला एक नवीन लेसनचं मी यासाठी एवढं डिटेलमध्ये सांगितलं. असाच आम्हाला मग पुणे एक्सप्रेसवे तर आम्हाला काम मिळालं नव्हतं, पण आम्हाला एक वेस्टर्नी बायपासचं काम मिळालं. म्हणजे पुणे एक्सप्रेसवे जिथे संपतो तिथून ते कात्रजचा जो घाट आहे जिथे सुरू होतो, कात्रजचा बोगदा सुरू होतो तिथपर्यंत रस्ता 34 किलोमीटर रस्त्यात आम्हाला 4 लेनचं काम, तसं आमचं अशोकाचं पहिलं नॅशनल हायवेचं काम, तर ते आम्हाला तिथे मिळालं. आणि मग अर्थात दॅट वॉज द स्टार्टिंग पॉईंट ऑफ अशोका इन नॅशनल हायवेज. म्हणून मी तिथे फ्लाईट याच्याकडे टाकली की अशोकाच्या नॅशनल हायवेचा प्रवास तिथे धुळे बायपासला एक झाला सुरू. एक वेस्टर्नी बायपास जो पुण्याच्या जवळचा आहे किंवा त्याला आता पुण्याचा आउटर हे म्हणा, रिंग रोड नाही पण आउटर पेरिफेरल हायवे म्हणूया, आणि एक भंडाऱ्याजवळ आम्ही घेतलं. हे परत याची नावं घेतली सांगतो. असाच एक रस्ता आम्ही, जरी तो नॅशनल हायवे नसला तरी एक तामिळनाडूत बांधला. तर तामिळनाडूमध्ये आम्ही एक रस्ता बांधला 2000 साली, 113 किलोमीटर रस्त्याचा रस्ता. तर मी त्या रस्त्याचं स्पेसिफिकली उदाहरण दिलं. असे बरेच रस्ते बांधलेत अशोकाने, पण त्या तिथे काय झालं तर 113 किलोमीटर रस्ता बांधताना आम्हाला तो 10 महिन्यात कम्प्लीट करायचा होता. आम्ही तो 1 महिना आधी कम्प्लीट केला, 9 महिन्यात केला. नक्कीच बोनस मिळाला, हे झालं. तो जसा बीओटी प्रोजेक्ट नव्हता, मला वाटतं वेळेचं हे होतं याचं तर मी लवकर घेतो पुढे, कारण आपल्याला यू कंटिन्यू सर, यू कंटिन्यू. थँक्यू फॉर दॅट. पण आपल्याला कसे करून मला वाटतं सांगितलं होतं 9:15 संपवलं पाहिजे, पण लेट मी मूव फास्ट. सर, तर तो इंदोर इलाहाबाद रोड इज अ मॉडेल रोड प्रोजेक्ट. त्याच्यानंतर आज ही रोड फर्निचर कन्सेप्ट जी आज बघतो ना तुम्ही, स्टड्स बघताय, डेलिंडर्स बघताय किंवा रस्त्याचं पेंटिंग बघताय, दॅट वॉज द रोड वेन इट वॉज ट्राईड फर्स्ट. म्हणजे असे चांगले चांगले रोडचे डिफरंट रोड फर्निचर म्हणून, रोडचा एक्सटिरियर म्हणून अशा रीतीने पहिला ट्राय केला. आणि तिथे लोक व्हिजिट करायचे स्पेसिफिकली. सुदैवाने माझा सुद्धा तो रोड प्रोजेक्ट, कारण मी याच्यात जशी अशोकाची रणमध्ये माझी जडणघडण सुद्धा फॅक्टरीमध्ये खूप होत होती, मी फॅक्टरी बांधत होतो. मी त्या या इंदोर सॉरी चेन्नई पॉंडिचेरी, आपण बऱ्याच वेळेने गेला असाल, चेन्नई ते पॉंडिचेरीमध्ये महाबलीपुरम गाव लागतं, त्या जो रस्ता ईस्ट कोस्ट रोड म्हणतात, तो रस्ता मॉडेल रोड प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर झाला. आणि तो माझा पहिला रोड प्रोजेक्ट होता. आणि मला त्याचा अभिमान जास्ती आहे, कारण त्या रस्त्याला बऱ्याच गोष्टी अशा नवीन नवीन ट्राय केल्या गेल्या आणि तो रस्ता टिकलाही खूप छान. एवढ्यासाठी सांगतो कारण तो रस्त्याचा आमच्याकडे मेंटेनन्स देखील पुढच्या 5 वर्षाचा होता. आणि असं आम्ही तो 2002 साली कम्प्लीट केला, 2001 आणि 2002 मध्ये. पण 2003 साली सुनामी आली, आपल्या सगळ्यांना आठवतं, तेव्हा ईस्ट कोस्ट म्हणजे समुद्र आपला बे ऑफ बेंगॉलला लागून असलेला रस्ता होता. समुद्र पूर्ण रस्ता क्रॉस करून पलीकडे गेला, तिथले सगळे रस्ते उद्ध्वस्त झाले. पण सांगायला खूप अभिमान वाटतो, या रस्त्याला 113 किलोमीटर मध्ये एकही खड्डा पडला नाही. आता याचं ठीक आहे, म्हणजे याचा अभिमान मी स्वतःकडे घेतो, हे ठीक आहे, वेगळी गोष्ट आहे. पण जिथे आपण रस्त्यावर प्रेम लावतो, रस्त्यासाठी म्हणजे देशासाठी चांगलं काहीतरी करतो, तिथे तुमच्या सुद्धा समबडी हेल्प्स यू. आता व्हॉट गॉड हेल्प असे हे मी याच्यात काही तुम्हाला याच्यामुळे अध्यात्माकडे नेत नाहीये, पण तिथे रस्त्याच्या खाली होती रेती. ही रेती ऍक्टेड लाईक अ ड्रेन, आणि त्यामुळे जे पाणी आलं ते वाहूनही गेलं. म्हणजे जे रस्त्याच्या पलीकडे सुद्धा गेलं रेतीमुळेच, आणि परतही वाहून गेले रेतीमुळे. रस्ता टकटकीत राहिला. इनफॅक्ट तिथे आजूबाजूला याचे होते, न्यूक्लिअर पॉवरचे रस्ते होते, पॉंडिचेरीचे रस्ते होते, इकडचे रस्ते, सगळे रस्ते खराब झाले होते. पण हा आमचा रस्ता टिकून राहिला. आणि दॅट गिव्स देअरफॉर फेमी आलं, नावावर फेमी आलं. त्यानंतर मग जसं मी म्हणलं इंदोर रस्ता बांधला, मग असेच बरेच रस्ते अशोका बांधत गेले. हे करताना अशोका करत असताना अशोकाची पुढची जडणघडण जसे नॅशनल डेव्हलप करत गेलं. आमच्याकडच्या ताकदी बघून किंवा आमच्याकडची सगळ्यांची इच्छाशक्ती बघून आयडीएफसीने आमच्याकडे 2008 साली इक्विटी घेतली. म्हणजे वेअर देर इज अ विल देर इज अ वे. आयडीएफसीने 100 कोटीची इक्विटी आमच्या कंपनीमध्ये घेतली. इक्विटी घेतली एवढं सांगायचा आनंद वाटतो. दे इन्व्हेस्टेड. तेव्हा आम्ही काही लिस्टेड कंपनी नव्हतो किंवा पब्लिक लिमिटेड नव्हतो, पण त्यांनी आमच्याकडे 100 कोटीची इक्विटी घेतली. म्हणजे 7-8 वर्ष आमच्या बरोबर होते ते इन इक्विटी. आणि 2010 साली आम्ही स्टॉक एक्सचेंज लिस्ट, म्हणजे आम्ही पब्लिक लिमिटेड झालो, स्टॉक एक्सचेंज लिस्टिंग झालं. कारण दिस आर इम्पॉर्टंट माइलस्टोन ऑफ अशोका. हे का म्हणजे जेव्हा बाबा मी एवढं तिथे लिस्टेड कंपनी घालो हे सांगायचं का? जसं म्हटलं कुठे प्रायव्हेट इक्विटी तुम्हाला मदत करतो, म्हणजे प्रायव्हेट इक्विटी येते जशी तुम्हाला, तसं मग आता पब्लिक इक्विटी आली. पब्लिक इक्विटी आली त्याच्यावर तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी आली. त्या प्रकारचे तुमच्याकडे तुम्ही आज जो विचार करता तो पूर्णपणे हा आपण एक स्वतःचे पैसे नाही वापरतो, तर पब्लिकचे पैसे. ती एक तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक ती जबाबदारीची जाणीव होते. अशाच हे करताना आमचे जे मेजर नॅशनल हायवेचे बीओडीचे प्रोजेक्ट होते, तिथे एसबीआय मॅक्वेरी मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी, मोठं नाव आहे, त्यांनी
आमच्याकडे 1500 कोटीची इन्व्हेस्टमेंट घेतली 2012 साली. ती अजूनही चालू आहे. देन वी डू व्हेरी इंटरनॅशनल प्रोजेक्ट इन मालदीव्स, तोही आम्ही वेळेच्या आधी कम्प्लीट केला. आणि सो अँड सो फोर्थ. बाकी मग डायव्हर्सिफिकेशन होत राहिलं. मग आम्ही जसं दिल्लीचं मी सांगितलं ईस्टर्न पेरिफेरल आम्ही 400 दिवसात कम्प्लीट केला ॲज अगेन्स्ट 700 दिवस. आम्हाला बोनस मिळाला, म्हणजे मॅक्सिमम बोनस जेवढा अवेलेबल हे होता तो पूर्णपणे बोनस गव्हर्नमेंटने आम्हाला डिक्लेअर केला की 1 वर्ष लवकर कम्प्लीट केला म्हणून. मेजर अचिव्हमेंट. आता अशोका कुठे कुठे आहे तर इफ यू कॅन सी, वी आर इन हायवेज, ब्रिजेस, रेल्वेज, पॉवर, सोलर. वी आर इन एज्युकेशन, वी आर इन स्मार्ट इन्फ्रा, वी आर इन सोलर, वी आर स्टार्टेड हॉस्पिटल, वी आर सो हेल्थकेअर, वी आर देअर, वी आर इन IT. देर इज सम हायड्रो पॉवर सोलर प्रोजेक्ट कंपनीने केलाय. रिअल इस्टेटमध्ये सुद्धा थोड्या थोड्या स्वरूपात अशोका आहे. मी एज्युकेशन हेल्थकेअर विषयी आता हे सांगत नाही, पण साधारण आमच्या आता 22 राज्यामध्ये मिनायस प्रोजेक्ट चालू आहे. साधारण 10,000 कोटीचे प्रोजेक्ट आमच्या हातात आहेत. आणि सांगायला आनंद वाटतो, पुढच्या स्लाइडमध्ये क्लिअर होईल. म्हणजे हे तर आपल्या फायनान्शियल फिगर्स आहेत की कसे आम्ही ग्रो होतोय. पण साधारण आता 5,000 कोटीचा टर्नओव्हर आहे. आणि वी एक्सपेक्ट वी वॉन्ट टू टच इन नेक्स्ट 5 years वी हॅव टू रीच 15,000 crores. हा आमचा फ्युचर प्लॅन आहे. आता हे फ्युचर प्लॅन सांगायचे की प्रत्येकाने आपला फ्युचर प्लॅन केलाच पाहिजे, हे मला सांगायचं उद्देश. छोटा मोठा उद्देश असू नो किंवा मोठी कंपनी अगर छोटी असू दे, आपला पुढचा करिअर प्लॅन म्हणतो तसं आपण फ्युचर प्लॅन हा नेहमी केलाच पाहिजे आणि त्याला नेहमी व्हिजिट करावे पाहिजे. दॅट इज युअर फोकस, दॅट इज युअर गोल. सो तो असायलाच पाहिजे की दॅट विल मेक यू मूव्ह. ऑफकोर्स ऑपरेटिंग मार्जिन्स, तुमचं प्रॉफिट वाढला पाहिजे. आता अशोकाने काय केलं हे याच्यात तुम्हाला या स्लाइडमध्ये जास्त क्लिअर होईल की आम्ही साधारण 10,000 किलोमीटरच्या वरची लेन किलोमीटर आतापर्यंत बांधलेले आहेत. इथे 18 स्टेट लिहिले, पण साधारण 22 स्टेटमध्ये आता आमची कामं चालू आहेत. ऑर्डर बुक साधारण 10,000 कोटीची आता आमच्याकडे आहे. आम्ही पॉवर डिस्ट्रीब्युशन मध्ये जस्ट 5 वर्षापूर्वी चालू केलं आणि आज वन ऑफ द मेजर कॉन्ट्रॅक्टर ऑफ द पॉवर डिस्ट्रीब्युशन मध्ये. हे सगळं करताना मशिनरी सुद्धा आमच्याकडे 400-500 कोटीची मशिनरी आहे. आपली मॅनपॉवर, तर मॅनपॉवर किती लागते तर हे 4,000 मॅनपॉवर. आज आमच्याकडे 4,000 फॅमिलीज आहेत त्या आमच्याकडे एम्प्लॉईड आहे. आणि या व्यतिरिक्त लेबर फॉर्मॅटमध्ये बघाल तर 14,000 लेबर फॅमिली आमच्याबरोबर आहे. कारण आपण त्यांना तिथे दे आर ऑल्सो अवर फॅमिली मेंबर्स. सो कारण आता तर या कोविडच्या काळामध्ये त्यांची आम्हाला जास्ती गरज भासली, त्यामुळे त्यांच्यावर आता आम्ही जास्ती कॉन्सन्ट्रेट केलंय. जिथे आधी थोडंसं सेकंडरी होतं, आता प्रायमरी करण्याचं आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सो दिस इज व्हॉट अशोक. मला स्लाइड सगळे वाचू शकतात, मी थोडंसं पुढे राहतो. ऑर्डर बुकचा विषय आपण हे घेऊ, पण डायव्हर्सिफाईड ऑर्डर आहे. पण साधारण मेजर जागे तर रोड, कारण रोड इन्फ्रास्ट्रक्चर ही प्रचंड वाढतच जाणार आहे. गव्हर्नमेंटने 5 लाख कोटीचे प्रोजेक्ट आहेत, प्लॅन आहे 5 लाख कोटी रोडचा पुढच्या 7 वर्षात. 2030 पर्यंत प्रचंड कामं रस्त्याची होणार. आम्ही रोड सेक्टर सोडणार नाहीये, पण बाकी सेक्टरमध्ये आम्ही डायव्हर्सिफिकेशन घेतलेलं आहे. म्हणजे जसं रेल्वेज मध्ये आलो तर वॉटरमध्ये येऊ, हाय स्पीड रेल ट्रान्सपोर्टेशन मध्ये आम्ही येऊ कदाचित. हे अशा गोष्टी पुढचे चालूच आहेत. मी आता काही गोष्टी, कोणाला इंटरेस्ट नसेल तुमचा प्रॉफिट किती, पण स्टेबल कंपनी आहे. तर मी जे मुद्दे सांगितले ते एका स्लाइडमध्ये करायचा प्रयत्न केला आहे. डायव्हर्सिफिकेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. रिस्क टेकिंग ॲबिलिटी, कोणी तयार नव्हतं तरी कोणीतरी एकाने ठरवलं. मग तेव्हा ते करताना तरी काय केलं की कोणातरी लिमिटेड पार्टनरशिप म्हणजे प्रोजेक्ट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झाला म्हणून असं माणसं घेतली आणि ती रिस्क घ्यायची तयारी होती. आजही प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा प्रोजेक्ट करतो तेव्हा ती रिस्क टेकिंग ॲबिलिटी आहे आणि ती कॅल्क्युलेटेड रिस्क करायची ॲबिलिटी आहे आणि वेल प्लॅन करायची ॲबिलिटी आहे म्हणून ती केली जाते. इनोव्हेशन इज अ की, म्हणजे हा मुद्दा कोणीही विसरू नये. कारण पोटात भूक असेल तर तुमच्याकडे इनोव्हेशन होतील, म्हणून ती भूक कायम ठेवा. भरल्या पोटी इनोव्हेशन होणार नाही. म्हणून इफ यू आर हंगर असेल की आज आपल्याला आपली प्रोसेसमध्ये रिसर्च लॉस होणार, तर इनोव्हेटिव्ह वेज वापरून तुम्ही तुमचा लॉस कमी करू शकतो. अशा रीतीने अशोकाने बरेचसे नवीन पद्धती अवलंबल्या आणि त्याच्यामुळे आज वी आर स्टेबल ऑन स्टेबल फुटिंग. आणि हे करताना तसं मी म्हटलं ना, आम्हाला कोणी प्रायव्हेट इक्विटी घेतली, कोणी आमच्या होल्डको कंपनी इक्विटी घेतली, कोणी अजून व्हेंचर कॅपिटलिस्ट इन्व्हेस्टमेंट घेतली, पण अल्टरनेटिव्ह फायनान्स कायम. म्हणजे आजही आम्ही आता आमच्याकडे आज काही प्लॅन आम्हाला फायनान्स लागत नसेल, पण पुढचे कधी लागणार आहे याच्या दृष्टीने आजही आमची तयारी चालू झालेली आहे. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स फॉर एनी प्रोजेक्ट वन कॅन थिंक अबाउट. पण या गोष्टी जर तुम्ही तुमच्या अंगीकारल्या तर वेन इट विल बी, मला सल्ला नाहीये, आय नो ऑल युअर आर एक्सपिरियन्स गाईड्स, बट दिस व्हेरी वर्क्स. आता अशोकाने कन्स्ट्रक्शन जे पहिलं काय झालं, मी परत व्हेरी क्विकली होतो रेफरन्स येऊन गेलाय. जसं मी 38 दिवसात म्हणलं त्यामुळे फास्ट कन्स्ट्रक्शन सुरू झाली, दिवसात ब्रिजेस बांधणं सुरू झाले. नंतर ज्यांना पायलिंग नावाच्या गोष्ट माहिती असेल, फाउंडेशन बनवताना रेग्युलर पाईल वापरतात, पण ब्रिजेसवर पायलिंग वापरत नव्हते अशोक नॅशनल हायवेला. तर अशोक वॉज द फर्स्ट टू टेक दॅट रिस्क अँड डीड दॅट. आणि आता सगळीकडे पायलिंग वापरलं जातं.
ठिकठिकाणी पायलिंग वापरलं जातं. मॉडेल रोड विषयी तुम्हाला बोललो, त्याच्यानंतर रोड फर्निचर कन्सेप्ट अस्तित्वात आली आणि रोड कसा लवकर बिल्ड करू शकतो. एवढं 113 कडचा रस्ता 10 महिन्यात 9 महिन्यात कम्प्लीट होऊ शकतो. दॅट वॉज अ क्लिअर कट एक्झाम्पल. जसं म्हणजे लार्जेस्ट लेंथचा आम्ही बीओटी प्रोजेक्ट बांधला, 203 किलोमीटर रस्ता. त्याच्यानंतर किती सुबत्ता आली हे मी मला सांगितलंच आहे. नवीन नवीन कन्सेप्ट आम्ही मार्केटमध्ये आणले. मिलिंग रिसायकलिंग इट्स अ फॅन्टॅस्टिक कन्सेप्ट. म्हणजे रस्त्यावर थरच्या थर चालू असतात, ते थर न चालण्यासाठी त्या आधीच्याच थराचा काढून परत ते रिज्युनेट करून परत अप्लाय करणं, रिसायकल करून रियूज करणं, हे अशोकाने आज मार्केटमध्ये आणलेलं आहे. आता दिस इज बीइंग प्रॅक्टिस ऑल अक्रॉस द कंट्री. वॉर्मिंग ऍस्फॉल्ट म्हणजे डांबर कमी गरम झालं पाहिजे. आधी नाही तर खूप डांबर गरम करून जनरली आम्ही हॉट मिक्स वापरतो ना, मग त्याच्यासाठी आम्ही नवीन कन्सेप्ट शोधल्या, ज्याच्यामुळे जीएजी गॅसेस म्हणजे जे गॅसेस कमी होतील याच्या दृष्टीने अशा नवीन कन्सेप्ट आम्ही चालू केल्या. नवीन प्रकारचा आता हा एक ब्रिज आम्ही बांधला कलकत्त्यामध्ये, तो कोणीही कम्प्लीट करू शकला होता. गोल्डन गार्डन एक पार्ट होता आणि तो कोणी कम्प्लीट होता. आम्हाला एक पॅकेजच्या 2000 कोटीच्या पॅकेजमध्ये हा काम आम्हाला करायला मिळालं. तर इथे काय करता हे कळत नव्हतं. म्हणजे एलएनटीने अर्धवट पॅटर्न टाकले होते, बऱ्याच जणांनी ते अर्धवट सोडून दिले होते. मग काय करावं, अशा कन्सेप्टमध्ये नवीन इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आम्ही कॉम्पोजिट कन्सेप्ट म्हणजे स्टील आणि कॉन्क्रीटचा कॉम्बिन कन्सेप्ट करून, पण आता ते स्टील एवढं मोठं ठरवलं खरं, लॉन्च कसं करतं. वन साइड लॉन्चिंग जगात दुसऱ्यांदा ही प्रॅक्टिस केली गेली. म्हणजे कॅलिफोर्नियामध्ये 2004 साली केली होती, त्यानंतर 2012 साली अशोकाने पहिल्यांदा ट्राय केली. त्याच्यातले आपल्याला पहिल्यांदा त्याच्यातले दोष काढून प्रॉपर डिझाईनचे हे घेऊन हा आम्ही वन साइड लॉन्चिंग 325 मिनिटचं लॉन्चिंग वन साइडने आम्ही पूर्ण केलं. आणि तो प्रोजेक्ट जो 30 महिन्यात करत होता आम्ही 10 महिन्यात केल्याने रस्त्याची कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश झाली. लोकांनी इतके धन्यवाद दिले. तिथे 3-3 किलोमीटरच्या रांगा लागायच्या आणि तो आधीचा जो कंपोज ब्रिज होता तिथे पार आधीची ब्रिजची वाट लागली होती, तेव्हा केला नव्हे. हे करताना आम्ही त्याला पॅरल अजून एक ब्रिज बांधला, तर तिथे तो ब्रिजचा फोटो आहे का आहे. हे सेगमेंटल टेक्नॉलॉजी वापरून तिथे आम्ही 1 किलोमीटरचा ब्रिज बांधला. त्याचे 1 किलोमीटर टोटल लेंथ होती, पण 12 महिन्यात केला. परत 30 महिन्याचा ब्रिज हा 12 महिन्यात केला. ही सेगमेंटल टेक्नॉलॉजी आपण आता सगळ्या ठिकाणी फ्लायओव्हरमध्ये पुण्यातले सगळेजण बघत असते ते सेगमेंट वापरत, पण ब्रिजला 2012 सालापर्यंत कोणी ट्राय नव्हतं केली सेगमेंटल टेक्नॉलॉजी. अशोका डिड इट फर्स्ट टाइम आणि देअरफॉर नाऊ इट इज बिंग फॉलोड इन द ब्रिज सेक्टर ऑल्सो. अशा बऱ्याच गोष्टी येतील. आता एक 100 दिवसात रेल्वेचा ब्रिज आहे, सिव्हिल इंजिनियर असेल तर समजेल की रेल्वेचा ब्रिज बांधणं एक जरा विचित्र कन्सेप्ट असते. तर 100 वर्किंग डेज मध्ये अगेन दिस इज टू टेक लॉट ऑफ, कारण इथे डिफरंट डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन करावं लागतं. म्हणजे 39 डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन एंटरटेन करावं लागतं जेव्हा रेल्वेचा ब्रिज बांधायचा असतो. तर त्याच्यात नवीन कन्सेप्ट आणून, सिंगल विंडो कन्सेप्ट आणून, अर्थात आम्हाला आमच्या नॅशनल हायवेच्या अथॉरिटीची खूप मदत झाली याच्यात, पण तो करून किंवा रेल्वेने मदत केली. हा आम्ही रेल्वे ओव्हरब्रिज 100 दिवसात बांधू शकतो. आता सगळीकडे रेल्वे ओव्हरब्रिज 100 दिवसात बांधलेले. जसं आम्ही सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन मध्ये आता ही नवीन कन्सेप्ट आणली की एलएनसीजी हा व्हर्टिकल जो दिसतो तुम्हाला, असा आधी कोणी ट्राय नव्हता केला. अशोक आम्ही पहिल्यांदा सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन गेलो आणि तिथेच पहिल्यांदा आम्ही नवीन कन्सेप्ट आणली आणि नाव पीपल आर स्टार्टेड कॉपिंग दिस सीएनजी. असं करताना एवढी माणसं एवढी करताना आपल्याला सिस्टमायझेशन असायला पाहिजे. अशोका वॉज द फर्स्ट कंपनी टू गो फॉर ISO इन IMS सर्टिफिकेशन म्हणतो. मी नुसतं ISO नाही म्हणतो, IMS म्हणतो, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे याच्यात तुम्हाला सिस्टम गव्हर्न सगळ्या प्रोसेस असल्या पाहिजे. का मी परत सांगायला जातो की नुसतं मी ठरवेल ही प्रोसेस नाही, जे मी विचार करतो ते मी लिहिता आलं पाहिजे, ते प्रॅक्टिस करता आलं पाहिजे. म्हणजे मी एकट्याने नाही, तर माझ्या सगळ्या कंपनीच्या सगळ्यांनी. म्हणून ती ISO कन्सेप्ट मध्ये आम्हाला घ्यावीशी वाटली. आणि म्हणजे जसं 9000, 14000 किंवा आता ओशा 18,000 किंवा आता सेफ्टीसाठी 45,000. दिस इज व्हॉट अशोका गिव्ह टू द फर्स्ट कंपनी इन कन्स्ट्रक्शन. वी गुड अजूनही फर्स्टच आहे. आणि आम्ही तसंच ISO 14060 विच इज GAG सर्टिफिकेशन अजूनही कोणी घेतलेलं नाही, जी गरज नाही खरी, पण आम्ही फ्युचर पर्स्पेक्टिव्ह आत्ताच घेऊन ठेवले पार्ट 1 पार्ट 2. म्हणजे जिथे एन्व्हायरमेंटला आम्ही कमिटमेंट दिलेली की आम्ही दरवेळी नवीन प्रोसेस आणून गॅसेस GAG ग्रीन हाऊस गॅसेस कमी करत जाऊ. दिस इज व्हॉट अशोका वुड नवीन मटेरियल आम्ही आणले. आता मी त्याच्याविषयी डिस्कस करत नाही, कारण ऑलरेडी आय क्रॉस माय टाइम लिमिट. पण नवीन कन्सेप्ट आणण्यामध्ये बराचसा हा प्रत्येक वेळी प्रत्येक प्रोजेक्टला मी काहीतरी नवीन करेन हे भाग पक्का असतो. मी म्हणणार किंवा आमच्या कंपनीचं म्हणणार की नुसता प्रोजेक्ट करून करायचा नाही, काहीतरी नवीन करायचं जेणेकरून पीपल विल फॉलो. तर अशा बऱ्याच कन्सेप्ट येईल. आता आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विषयी बोलतोय, तर आता आम्हाला साईटवर जाता येत नव्हतं, प्रोजेक्टची व्हिजिट करता येत नव्हतं. तर आम्ही ड्रोन कन्सेप्ट वापरून एक नवीन ऍप हे डेव्हलप केले, जेणेकरून आम्हाला साईटच्या आज इथे बसून सगळं व्हिजिट करता येते, व्हिजिटही करता येते, मॉनिटरही करता येते. सो सम न्यू कन्सेप्ट and now immediately people are trying to shift this to this concept. So this is how things. ह्यात आम्ही परत काय काय नवीन कन्सेप्ट आणल्या अजून. लेट्स आता सोशल इन्व्हेस्टमेंट हे सांगायचं आहे, टाकायचा उद्देश की ह्या करताना जिथे जे रस्ते बांधतो
तिथे लोकल लोकांसाठी प्रचंड काम केलं जातं. म्हणजे जेव्हा बीओटी असो किंवा असो, आम्ही तिथल्याच लोकल लोकांना, आमच्याकडे जेव्हा काम करतो आम्ही 30% लोकल लोकच घेतो आणि तिथेच त्यांची डेव्हलपमेंट करतो. त्यांना तिथे काही ट्रेनिंग देतो आणि त्या लोकांना सामावून घेतो. म्हणजे एक तर जॉबमध्ये देखील आणि बऱ्याच याच्यात देखील. म्हणजे मी आता हे तुम्ही स्लाइड्स बघाल तर व्हेरियस गोष्टी, वेदर इट इज सेफ्टी असेल, सेफ्टीमध्ये अशोका हॅज डन मार्वलस जॉब. आम्ही गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याच्यात नाव, आमचं अशोकाचं नाव गेलेलं आहे की मॅक्सिमम लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. सेफ्टीचे स्लोगन्स म्हणा ते सेफ्टी प्रॅक्टिसेस पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सो हाऊ वॉज दॅट डन? दॅट इज फॉर द सेफ्टी पर्स्पेक्टिव्ह. त्यासाठी आम्हाला जसं गिनीज बुकचं सर्टिफिकेट मिळालं 2017 साली. वॉटर रिलीफ मेजर्स, प्रत्येक गावागावात वॉटर रिलीफ, कारण आपण जेव्हा रस्ता बांधतो ना त्या आजूबाजूचे जे प्रॉब्लेम असतात ते आपण सॉर्ट आउट करू, नॅचरली करायचं लागतं, करतो आपण, कारण ती गरज असते. आणि तो कोणी, तुम्ही जर असं तुम्ही करायलाच, कारण इट्स अ नीड. पाणी आहे, पाण्याच्या टाक्या बांधणं आहे, तिथलं एज्युकेशन आहे, म्हणजे वॉटर कॉन्झर्वेशन आहे, अशा बऱ्याच गोष्टी. हेल्थ केअरची काही आहे, फ्री हेल्थ चेकअप आहे. आता कोविडच्या काळात तर अगणित गोष्टी प्रत्येक जण करताय इंडिव्हिज्युअल लेवलला, तसे कंपनी लेवलला बऱ्याच गोष्टी चालू आहेत. म्हणजे CSR सांगण्याची गरज नाही. एनर्जी कॉन्झर्वेशन जर आपण बोललो तर सोलरच्या कन्सेप्ट आम्ही बऱ्यापैकी पुढे सरकतोय. स्पोर्ट्स आम्ही प्रमोट करतो. आता मी म्हटलं जसं 5 लाख कोटीचे प्रोजेक्ट आहे, त्यामुळे आता याच्यात पुढे जाणार होतं. म्हणजे हेल्थकेअर, ऍग्रिकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, दीज आर द ग्रोईंग सेक्टर म्हणून मी सांगायचा प्रयत्न केला. पण हा जो आम्ही साधारण 1 किलोमीटरमध्ये साधारण आम्ही 2 लाख लोकांना रोजगार देतो. जेव्हा 1 किलोमीटर रस्ता बांधला जातो, हे जर लक्षात आलं तर केवढं, जेव्हा म्हणतो 1 किलोमीटर रस्ता बांधला 2 लाख, किंवा आपण समजा आता रथचा प्रोग्रेस आहे 40 किलोमीटर पर डे, म्हणजे साधारण 1 कोटी लोकांना आम्ही रोजचा रोजगार देतो. आम्ही म्हणजे रस्ता बांधणी म्हणतो, मी इंडिव्हिज्युअल अशोका नाही, पण दिस इज व्हॉट इज एवढा मोठा कन्सेप्ट आहे. सो दिस इज हाऊ इट इज. आता त्याच्यात स्मार्ट सिटीमध्ये असं गेलेलं असल्यामुळे त्याचं काही ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत. सो दिस इज ऑल्सो वी आर कॉन्सन्ट्रेटिंग अपॉन हाऊ वी कॅन डू मोर ऑन ऑटोमेशन ऑल दोज थिंग. आय थिंक माझं सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. धन्यवाद. देसाई साहेबांचं स्पेशल धन्यवाद आणि ऍप्रिशिएशन त्यांचं, की रस्त्यासारख्या अतिशय कठीण आणि शिव्या खाणाऱ्या व्यवसायाला एका माणसाला त्यांनी बोलायची संधी दिली, ते सुद्धा पुणेकर नसताना, म्हणून त्यांचं स्पेशल. आणि बाकी सगळ्यांचं तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. ऑल रोटरियन्सना ज्यांची अचिव्हमेंट आता सांगितलं गेलं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांना शुभेच्छा. काळ जसा पुढे जाणार आहे तसंच आपल्या प्रोसेसमध्ये आपल्याला मॉडिफिकेशन करावं लागणार आहे. काही स्किल डेव्हलपमेंटचे आहेत, काही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे आहेत, तसं आम्ही देखील करतो आहोत. आणि आपण त्याच्यात कोविड ही अपॉर्च्युनिटी घेऊन आली आहे असं जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला हे सांगू शकतो, आमचं आज ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप कमी झालेली आहे. तर आम्हाला कुठेतरी त्याचा बेनिफिट मिळाला आहे. म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या. दुसरं सर्वात मोठा बेनिफिट आम्हाला जो आता मिळतोय की लेबर जो क्लास होता, तुम्ही अनस्किल्ड लेबरशी डील करणारी माणसं, तो क्लास आज सेफ्टी तर आम्ही कंटिन्युअस प्रयत्न करत असतो, पण आज हेल्थसाठी जागरूक झालाय. स्वतःच्या हेल्थसाठी ते कधीच जागरूक नव्हते हे कामगार लोक, आज ते आमचे साईडचे लोक जागरूक झाले. आणि त्यामुळे आम्हाला त्याचा बेनिफिट खूप व्हायला लागलाय की पीपल आर, मी बघतोय त्यांची डिसिप्लिन त्यांना कळायला लागलं की आज आपल्याला स्वतःची तब्येत चांगली ठेवली आणि त्यांची तब्येत चांगली की आमच्या प्रोजेक्टची तब्येत चांगली राहते. म्हणून हा एक बेनिफिट, ऍडेड बेनिफिट झालाय ड्युरिंग कोविड म्हणा, आणि आता पोस्ट कोविड त्याचे बेनिफिट्स आम्हाला आम्ही बेनिफिट रिप करणार आहोत. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सगळ्या मीटिंग, जसे आज आपण झूमवर मीटिंग अटेंड करतोय, सगळ्या आता प्रोजेक्ट मॉनिटरिंगच्या मीटिंग झूममध्ये व्हायला लागले. तसेच नवीन नवीन त्याचे ऍप यायला लागलेले आहेत. सो दिस इज हाऊ अशोका इज देअर अँड व्हॉट कोविड हॅज डन फॉर अशोका. याकडून मी आता माझ्या बोलण्याला पुढे उपयोग देतो. परत सगळ्यांचा धन्यवाद. आणि सॉरी जरा लांबणला आलं, कारण या प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे ते बोललो खूप जातं. धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू. सगळे स्वतःला अनम्यूट करू शकतात. आपण आज थोडंसं ओव्हरशूट झालेलो आहे टायमिंग बद्दल, पण इट वॉज अ वंडरफुल लेक्चर सर. whenever you travel on the roads, you always feel that are we behind the world? Are we not progressing? But the way you explained what is happening in the background gives us a sense of confidence that we are on the right track. And with infrastructure companies like Ashoka Buildcon, we can definitely look forward to traveling on world-class roads in our own country. आमच्या क्लब तर्फे कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज बी शॉर्ट अँड आस्क हिम सम क्वेश्चन्स. अदरवाइज वी विल प्रोसीड टुवर्ड्स व्होट ऑफ थँक्स. कोणाला प्रश्न असेल तर विचारा.
एक तर मी सांगितलं जास्त पचनी पडलेलं दिसत नाहीये. नाही नाही नाही, खूपच निवडलं तसं काही नाही. Can you tell us something about your fair value? Fair value. I think you asked the wrong question because I'm not supposed to tell about that. You know that. No, it's a public information. Yeah, current share value I can tell, but I cannot tell what is the fair value that market decides. But I can tell you as a individual or my team strength, it is enormous. That's a good suggestion. हॅलो, मला एक प्रश्न विचारायचा होता. आता ह्या कोविडमुळे तुम्ही म्हणालात की नवीन गोष्टी तुम्ही त्याचे फायदे काय झाले, पण वेर देर एनी चॅलेंजेस दॅट यू फेस ड्यू टू दिस, मे बी पेमेंटचा काही इश्यू किंवा सप्लाय चेन मध्ये डिस्रप्शन किंवा असं काही झालं का? हो, 100% झालं होतं. म्हणजे हे नाकारून चालणार नाही, पण काही स्टेप्स अशा घेतल्या गेल्या. म्हणजे असं तुम्ही वाचलं असेल की लेबर लोकांना विमानाने घेऊन गेलो. मलाही असं वाटलं की मी कदाचित नाही घेऊन जाणार, पण मलाही विमानाने लेबर आणावं लागले. एक झालं ते. पेमेंटच्या बाबतीत सुद्धा ज्या मी जसं आता आधी मेन्शन केलं, गंगाजळी थोडीशी असल्यामुळे वी कुड सर्वाइव्ह. आणि जसं माहिती ना, वेर देर इज अ विल देर इज अ वे. जे आमची क्लायंट असतात, म्हणजे काय अथॉरिटी म्हणतो नॅशनल वे, त्यांनी काही पेमेंट सिस्टीम मध्ये सुलभता आणली. म्हणजे सरकारमुळे आपण त्याला मोदी साहेबांनी आत्मनिर्भर सांगितलं, आत्मनिर्भर पॅकेज म्हटलं. तर याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये सुलभता होऊन आम्हाला आमचा कॅश फ्लो मेंटेन करता आला, आम्हाला लोकांची पेमेंटही करता आली पाहिजे. त्यामुळे तो भाग गव्हर्नमेंटच्या सपोर्टमुळे बऱ्यापैकी काळजी सुरळीत झाला. थँक्यू. सर, तुम्ही मॉरिशस मध्येही प्रोजेक्ट करताय. मालदीवला केला, मॉरिशस मध्ये प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करतोय. ओके, मालदीव्स मध्ये. So how do you take care of manpower, supplies, spare parts? संपूर्ण इकडनं घेऊन जावं लागतं. तिथे काहीच मिळत नाही. सो पूर्ण शिप नाही. म्हणजे आम्ही तामिळनाडूमध्ये शिप मधनं तिथून आम्ही पूर्णपणे सगळं मटेरियल पासून, लेबर पासून सगळ्यांना, लेबरला तर विमानाने दिलं असेल, पण असं पण तिथे नेलं, तिथे त्यांची अरेंजमेंट केली, काम केलं, ब्रॉट देम बॅक. ओके. आणि पॉसिबल आहे आपल्याला आउट ऑफ फोकसच्या बाहेर जाऊन विचार केला तर ऍक्च्युअली एक्झिक्युशन होऊ शकतं. आपण थोडंसं बांधून गेलो असतो की डिफिकल्टी खूप असते, चॅलेंजेस, बट रिस्क टेकिंग ॲबिलिटी असेल तर डेफिनेटली कॅल्क्युलेट रिस्क टेकिंग ॲबिलिटी. तुमच्याकडे प्लॅन बी नेहमी रेडी पाहिजे, फॉल बॅक मेकॅनिझम तयार पाहिजे. आता मशिनरी ॲडव्हान्स देसाई साहेब मशिनरीमध्ये म्हणजे त्यांचं आवडतं हे आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी मदत केली आम्ही वेस्टर्नी बायपास करताना. पण मशीनची नवीन मशिनरी, आधी आमच्याकडे छोटीशी मशिनरी होती, त्याच्यानंतर मशिनरी ॲडव्हान्स होऊन गेली. म्हणजे ऑटोमायझेशन इन मशिनरी किंवा मेकॅनायझेशन ज्याला आपण म्हणू, पण मेकॅनायझेशन बद्दल त्याच्याची डिझायनेशन आता आम्ही आणलेलं आहे. याच्यामुळे आम्हाला लेबरवरची डिपेंडन्सी कमी झाली. याचा एक भाग सांगायचा राहिला, असे बरेच भाग होऊ शकतात, पण यातला एक भाग सांगायचा म्हणून ते आता म्हणून ऍड केला मी. मग त्यामुळे मालदीवचा प्रोजेक्ट करायला आम्हाला सुलभता, वी कुड डू इझिली. कमी लेबरमध्ये जास्त काम करता आलं. Londi sir, thank you very much for today's presentation. It was very interesting to hear the journey of Ashoka Buildcon. Your logo also says it a lot with the O, connecting every place, right? And I've had the fortune of going on the East Coast Highway. I've also had the fortune of making use of the peripheral expressway in Delhi. We have our own godown there, and now the connectivity is so good with Delhi and the entire north that the peripheral expressway has definitely helped. And when you talked about roads getting in prosperity, a live example is our company. We set up our manufacturing base when we wanted to expand in Vai, which is about 120 kilometers from here, 100 kilometers. And the connectivity is so good that it does not matter whether anybody is working in Pimpri Chinchwad, Chakhand area, or he is working in Vai. And as a result, local employment was also given by us to people there. So yes, it definitely, roads definitely build in prosperity. And thank you once again very much for an excellent presentation. Thank you. Thank you one and all. See you soon and stay safe, stay healthy. Thank you. Thank you. मी डिस्कनेक्ट झाले चालेल का? नाही, एक मिनिट थांबा सर, एक मिनिट थांबा. आजच्या आपल्या प्रोग्रामला
अंजली लोंढे मॅम, रोहन लोंढे सर, तसंच काही गेस्ट प्रोफेसर व्ही आर राव, प्रिन्सिपल CWIT पुणे, मिस्टर महेश पाठक, डायरेक्टर युनिटी कन्सल्टंट्स, मिस्टर पराग एडवणकर, डायरेक्टर कंटूर्स इंटिरियर, तसंच धीरज पाठक, प्रांजली मुळे हे आपले गेस्ट आहेत. थँक्यू व्हेरी मच फॉर ग्रेसिंग टुडेज टॉक. आणि परत रोटरी क्लब पुणे शिवाजीनगर परिवारातर्फे मी लोंढे सरांचे धन्यवाद मानतो. थँक्यू व्हेरी मच फॉर गिविंग अस अ व्हेरी इन्स्पायरिंग लेक्चर अँड instilling confidence in all of us that we are in safe hands as far as the infrastructure development is concerned. Sure. We wish you all success in your future endeavors and look forward to some association with you through Ravi Kiran and others. Now we are coming to the last part of the program. I hand over the podium to Shirish for announcing next week's program. Over to you, Shirish. नमस्कार मित्रांनो. पुढच्या सोमवारी आपल्याकडे मिस्टर ललित कुमार दिल्लीहून जॉईन व्हायचे आहेत. त्यांची मुलाखत मंजिरी दामणकर घेणार आहेत. त्यांचा विषय विटॅमिन जिंदगी असा विषय आहे त्यांचा. तर सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा. थँक्यू सो मच. थँक्यू शिरीष. आजचा अटेंडन्स 52 रोटेरियन्स, 22 ॲन्स, 5 गेस्ट, टोटल 79. दिस मीटिंग इज ॲडजस्ट. आपलं रोडचं हे एवढं पर्स्पेक्टिव्ह मध्ये लक्षात घेतलं. केस स्टडी. हो, छान होतं. आज जरा थोडी मीटिंग लांबली, त्याबद्दल सॉरी, पण द टॉपिक इटसेल्फ वॉज सच दॅट ही वुड नॉट हॅव डन जस्टिस टू द स्लाइड्स दॅट ही हॅड प्रिपेअर्ड. सो थँक्यू व्हेरी मच फॉर बेअरिंग विथ अस. आणि कोणाचं काही अनाउन्समेंट, काही डिस्कशन नसेल तर मग मीटिंग मी बंद करतो. क्लासला सांगा की परत क्लास प्लीज जॉइन. तेव्हा फोटो ऑन करा म्हणजे. ओके, आय थिंक आय विल एंड द मीटिंग. ओके 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 ऑल. ओके ऑल. बरं, काय म्हणतोयस? बस ठीक चाललंय. फोन कर, फोन थोडासा गेलेला आहे. बर, फोन कर, फोन कर. हो हो ठीक आहे. आबा आता तुम्ही बोला ना काय की. बोल की. ए भारती, आशिषचा फोन. बोल बोल बोल, तू पण बोल. ऐकू आलं वाटतं. ऐकू, मस्त ऐकू येतंय. अरे वा वा वा. अरे किती गोड. तुला बघितलं आणि तिला हे दिसलं की अरे ओळखीचे आपल्या कोणतरी. येतो सकाळी उद्याकडे, तुला भेटायला येतो. थांब. थँक्यू. चलो, थँक्यू. चल, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.